जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव काढे. विठ्ठला काय नाव गावाचं? अंजनवती. अंजनवती तालुका जिल्हा बीड या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातली माझ्याकडे आलेली 5व्या दिवसाची सेवा. विठ्ठला श्रीधर ढासर, आमचे सीताराम जिव्हाळे, उत्तमरावजांना दराडे यांच्या कृपेने आज तुमच्या गावी येणं झालं. विठ्ठला अर्जुन पंडित महाराज यांची आता ओळख झाली. आपण सर्व टाळकरी श्रोते मंडळी आपणा सर्वांच्या चरणाला वंदन करू सेवेला प्रारंभ. विठ्ठला जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. थोडा थापीचा आणि पिटीचा आवाज चालू टाकून थोडा बारीक करा. थाप थोडी बारीक मारा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा अभंग आणि उपदेश्वर प्रकरणातील अभंग आहे. महाराजांनी संसारिकांना दिलासा दिलाय. बाबांनो, संसारातच राहा. देवाच्या प्राप्तीसाठी कुठल्याही अवघड मार्गाला जाऊ नका. मोडून या वाटा सूक्ष्म दुष्कर. कुठे अवघड वाटाला जाऊ नका. कुठली तपश्चर्या करू नका. डोंगराला जाऊ नका. कुठं जाऊ नका. असो नि संसारी, असो नि संसारी. संसारातच राहा. पण मी काही अटी घालून देतो, त्या अटीचं पालन करा. संसार करत करतच तुम्हाला मुक्ती मिळेल अशी ग्वाही तुकोबा या अभंगात देतात. विठ्ठल 6 चरणाचा फार मोठा अभंग आहे. प्रत्येक चरणात किंवा यातील काही चरणात तुकोबारायने आम्हाला काही आचारसंहिता घालून दिली आहे, काही अटी घालून दिल्या आहेत, काही नियम घालून दिलेत. या नियमाचं अटीचं पालन करा. तुकोबाराय म्हणतात, मी शब्द देतो, संसार करत करत हसत खेळत तुम्हाला मुक्ती मिळेल. हसत खेळत मुक्ती मिळेल. संसार करत करत फक्त मी दिलेल्या अटीचं पालन करा. यात पहिली अट घालतात तुकोबाराय, जोडून या धन उत्तम व्यवहारे. ही पहिली अट आहे. बाबांनो, तुम्ही उत्तम व्यवहारानं धन मिळवा. अर्थात इमानदारीनं नीतिमत्तेनं धन मिळवा. पहिली अट. का बर? तुकोबारायचा हट्ट का? की धन उत्तम व्यवहारानंच मिळवावं, इमानदारीनंच मिळवावं, नीतिमत्तेनंच मिळवावं. हा तुकोबारायचा हट्ट का? तर याचं कारण, फक्त नीतिमत्तेनं मिळवलेलं धनच टिकतं. आणि जिथं धन टिकतं तिथं दानशूर वृत्ती असते. उदास विचारे वेच करी. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या.
नीतिमत्तेनं धन मिळवलंय तेच धन टिकतं, आणि जिथे धन टिकतं तिथेच दानशूरता असते. आणि जे अनितीने धन मिळवलंय त्या धनाला टिकाव नसतो, आणि जिथे धनाला टिकाव नसतो तिथे दानशूरता नसते, उदास विचारे वेच करी नसते. अनितीने धन मिळवलंय ते टिकत नाही. ज्याच्या घरात धन टिकत नाही त्यालाच भसर येईना, तो जगाला काय दान करल. त्याच्या दारात कुणी याचकाला, हे बाबा मलाच पुराण चल होय पुढं. आणि म्हणून अनितीने मिळवलेलं धन टिकत नाही. जिथं धन टिकत नाही तिथे दानशूरता नसते, उदास विचारे वेच करा हे नसते. आणि म्हणून तुकोबारायचा हट्ट आहे की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे पुढे बघू, पण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहारानंच धन मिळवा, का तर त्याला टिकाव असतं. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, तुकोबाराय म्हणतात की इमानदारीनं नीतिमत्तेनं धन मिळवा तेच धन टिकतं. याला शास्त्र पुरावा काय आहे? नरवारा लिहित आहे, जेणे चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप राय सुरांचा मने. नरवारा शब्द देतात, तुकोबाराच्या चरणाला पुष्टी देतात. ज्ञानोबराय तुकोबाराय म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहारानं नीतीने मिळवलेलं धन टिकतं. याला पुरावा काय? ज्ञानोबराय म्हणतात जेणे चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप राय सुरांचा म्हणे. देवांचा देव भगवान कृष्ण बोलतोय 10व्या अध्यायात अर्जुनाला विभूती सांगताना की अर्जुना, जो व्यवसाय शुद्ध नीती व न्यायाने केला जातो ते भगवंताचं प्रतिरूप असतं. नवे तो व्यवसाय साक्षात भगवान कृष्ण असतो. जेणे चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप राय सुरांचा म्हणे. देवाचा देव भगवान कृष्ण म्हणतो की जो व्यवसाय शुद्ध नीतिमत्तेने केला जातो, इमानदारीने केला जातो, तो व्यवसाय साक्षात भगवान कृष्ण असतो. त्या व्यवसायात भगवान कृष्ण उभा असतो. नीतीने केलेला व्यवसाय, त्या व्यवसायात भगवान कृष्ण उभा असतो. आणि जिथे कृष्ण उभा असतो तिथे कृष्णाच्या बाजूला येऊन लक्ष्मी उभी राहते. लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे, मी जगात कुठेही उभी राहणार नाही, मी उभी राहील तर फक्त माझा नवरा कृष्ण याच्या बाजूला. तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेत तेत लक्ष्मी. तुमचे कान द्या मला, माझ्या ओय बारकाईने ऐका, टवकारून ऐका. तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. लक्ष्मीने आपली जागा दाखवली की जिथं माझा नवरा कृष्ण उभा आहे त्याच्याच बाजूला उभी राहील, इतरत्र कुठे राहणार नाही. तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. सिद्धांत आहे, नरवारा लिहित आहे. जिथे माझा नवरा कृष्ण उभा आहे त्याच्याच बाजूला उभी राहील, इतरत्र कुठे नाही. अर्थात लक्ष्मी कृष्णापाशी उभी आहे, मग हा कृष्ण कुठं उभा आहे? तर कृष्णाने शपथ खाल्ली की उभा असेल तर दोन ठिकाणी, एक नीती आणि दुसरी भक्ती. आणि म्हणून माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. देव आपल्या नावापाशी उभा असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. रात्रीची वेळ तुम्ही झोपलाय आणि राम राम म्हणतायत, तो राम तो नारायण तुमच्या बाजूला उभा असतो. आता अंथरुणावर तुम्ही उठून बसलायत आणि राम राम म्हणतायत, तो राम तो नारायण तुमच्या बाजूला नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. देव आपल्या नामापाशी उभा असतो. अर्जुनाला भगवान सांगतात, अर्जुना तुला कधी वाटलं कृष्ण हरपलाय, कृष्णाला शोधायचंय, तर तुला एक कायमचा पत्ता सांगतो. त्या पत्त्यावर मला शोध, हा कृष्ण तुला नक्की सापडेल. एक वेळी मी वैकुंठी नसे, भानुबिंबीही न दिसे, वरी योगी यांची मानसे उमरडून जाय, परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा, करी तिथे माझा. अर्जुना, मी एक वेळेस वैकुंठात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, पण तिथे मात्र जरूर असेल की जिथे माझा जय राम कृष्ण हरी भजन चाललंय.
मग म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. तात्पर्य देव आपल्या नावापाशी उभा आहे, देव भक्तीपाशी उभा आहे, देव नीतीपाशी उभा आहे. तुम्ही नीती हा शब्द फोडा. न अधिक इति बरोबर नीती. न म्हणजे नाही आणि इति म्हणजे शेवट. जिला कधीच शेवट नाही ती नीती. आणि या जगात एकच वस्तू आहे की जिला कधीच शेवट नाही, तो आहे परमात्मा. म्हणून नीती परमात्मा आहे आणि परमात्मा हीच नीती आहे. म्हणून नाथ महाराज भागवतात बोलतायत, ते नीतीची नीती मी श्रीपती जाण निश्चिती उद्धव. नीतीची ही मूर्तिमंत नीती मी भगवान कृष्ण आहे म्हटले. कृष्ण नीती आहे, नीती हाच कृष्ण आहे. मग एक सरळ सरळ समीकरण तयार होतं. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. आणि मग तुमच्या संसारात कृष्णासहित लक्ष्मी उभी असेल तर तुमच्या धनाला टिकावा आला का नाही. आणि म्हणून तुकोबाराचा हट्ट आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचके. जोडून या धन उत्तम व्यवहारे. मी विधान असं केलं होतं की तुकोबाराचा हट्ट का की धन इमानदारीनेच जोडा. तर मी असं बोललो की जे धन इमानदारीने नीतीने मिळवले फक्त त्यालाच टिकावा असतो. का टिकावा असतो? कारण इमानदारीने केलेला धंदा हा साक्षात कृष्ण आहे. त्या धंद्यात कृष्ण उभा आहे. जिथं कृष्ण उभा आहे तिथं लक्ष्मी उभी आहे. मग तुमच्या धंद्यात तुमच्या घरात कृष्णासहित लक्ष्मी उभी आहे. धनाला टिकावं, धनाला टिकावं. आणि म्हणून इमानदारीने मिळालेलं धन टिकतं, गैर इमानदारीने मिळालेलं धन टिकत नाही. इमानदारीने मिळालेलं धन टिकतं, गैर इमानदारीने मिळालेलं धन टिकत नाही. हो, तुमच्या जीवनात लक्ष्मी यावी आणि स्थिरावी. लक्ष्मी तुमच्या जीवनात आली आणि स्थिरावली नाही तर तुम्ही श्रीमंत कसले? तुम्ही आम्ही ग्रामीण भागातले शेतकऱ्याचे लेकरे. आता हे सिमेंट कॉन्क्रीट आता आलं. जुनं आठवा माळवदाचं घर चिरबंदी वाडा. पाऊस पडाय धो 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 धो. माळवदे त्याच्यावर पेंट टाकलेला आहे. पन्हाळ्यातून पाणी येतं, मोरीतून निघून जातं, चौकात थोडासा गाळ उरतो. पन्हाळ्यातून आला आणि मोरीतून गेलं, खाली काय उरलं? गाळ. लक्ष्मी आली आणि निघून गेली, जीवनात काय उरलं? तुम्ही भिकारीच. लक्ष्मी जीवनात यावी आणि स्थिरावी तर तुम्ही श्रीमंत. लक्ष्मी कुठे स्थिरावते? सुकुळीनी आपली आत्मजा सुकुळीच दिदली. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी कुठे स्थिरावते? मुकुंदाजवळ. मुकुंद कोण आहे? कृष्ण आहे. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी स्थिरावते ते फक्त मुकुंद कृष्णापासून. ज्ञानोबारांनी असा शब्दप्रयोग केला नाही. हे असो लक्ष्मी आली मुकुंदी जैसी. हे असो लक्ष्मी आली नाही म्हटलं. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी आली आणि निघून गेली, तुम्ही भिकारीच. लक्ष्मी यावी आणि स्थिरावी तर तुम्ही श्रीमंत. कुठे स्थिरावते लक्ष्मी? कुठे स्थिरावते? हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. तो श्रीकृष्ण रावजेत तिथं लक्ष्मी. लक्ष्मी स्थिरावते, थांबते ती भगवान कृष्णापाशी, तिच्या नवऱ्याजवळ. आणि मग इमानदारीने धन मिळवलंय, नीतीने धन मिळवलंय, त्या व्यवसायात कृष्ण उभा आहे. नव्याने तो व्यवसाय कृष्ण आहे. कृष्णाजवळ लक्ष्मी आहे आणि कृष्णासहित लक्ष्मी आपल्या घरात आहे. त्या धनाला टिकावा आहे. आणि म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहारांना जोडलेलं धन टिकतं. पण धन जर उत्तम व्यवहारानं मिळवलं नाही, भ्रष्टाचार, लांडीलावाडी, करप्शन, हरामखोरीने जर धन मिळवलं तर ते धन टिकत नाही. लक्ष्मी आबोले, तिला हात नाहीत, पाय नाहीत. लबाडीनं, भ्रष्टाचारानं लक्ष्मी पिशवीत घातली, खिशात घातली. आणि असा लबाड मनुष्य लक्ष्मीला घेऊन घरी आलाय. तिला पाय नाहीत, हात नाहीये.
आणता येते, आणली पिशवीत घालून. माणूस लबाड आहे, भ्रष्टाचारी, अधर्मी. लक्ष्मीला आणले पिशवीत घालून, खिशात घालून. पण लक्ष्मी घरात आल्यानंतर त्या अधर्मी माणसाच्या घराचा ढोंढाळा घेते. वस्तीवर जाईल, चौकात जाईल, बोळीत जाईल, ढाळजात जाईल, मिरगसनावर जाईल. जसं घर असेल तसं नवं जुनं. मी जुन्या घराची रचना सांगितली. मिरगसेन, बोळी, ढाळज हे जुने घर आहे. लक्ष्मी आणली, अधर्मी माणूस आहे, तिला तोंड नाही, हात नाही, पाय नाही. लक्ष्मी म्हणजे पैसा. कशात घातला, पिशवीत घातला, आणली लक्ष्मी. लक्ष्मी घरात आल्या साऱ्या घराचा ढोंढाळा घेते आणि शोधते, माझा कृष्ण या घरात कुठे आहे का? गुप्त रूपाने माझा कृष्ण या घरात वास करतो का? पण घर लबाडाच आहे सर, घर लबाडाच आहे. लबाडाच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाहीये. नीती नाही, भक्ती नाही, म्हणून गुप्त रूपाने तिथं कृष्णाचा वास नाहीये. कृष्णाचा वास नाहीये. आणि तिने तर शपथ खाल्ली, थांबेल तर कृष्णापाशी, आणि त्या घरात तर कृष्ण नाहीये. लबाडाचं घर आहे. जीवनात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून कृष्ण नाही म्हणून लक्ष्मी तर आणली, पण जायचंय, थांबेल तर कृष्णापाशी. घरात तर कृष्ण नाहीये, लबाडाचं घर आहे. लक्ष्मीला निघून जायचंय. घरात कृष्ण असाल तरच थांबते. शपथच खाल्ली, तो श्रीकृष्ण राव जे ते लक्ष्मी. घरात गुप्त रूपाने कृष्ण असेल तरच लक्ष्मी थांबते. आणि त्याच्याच घरात गुप्त रूपाने कृष्ण जिथे नीती आणि भक्ती आहे. पण घर लबाडाचं आहे, जीवनात नीती नाही, भक्ती नाही, तोंडात देवाचं नाव नाही, म्हणून कृष्णाचा गुप्त रूपाने वास नाहीये. कृष्णाचा वास नाही, लक्ष्मी तर आणलीये, थांबेल तर कृष्णापाशी. आणलंय तर करी, ती थांबत नाही, निघून जायचंय. ती त्या अधर्मी माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते. दायाद, चोर, राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावत. नाथ महाराज, अधर्मी माणसानं लक्ष्मी आणलीये. अधर्मी माणसाचं घर आहे, जीवनात नीती नाही, भक्ती नाही, म्हणजे तिथं कृष्ण नाही, गुप्त रूपानं कृष्ण नाही, थांबेल तर कृष्णापाशी. आता कृष्ण नाही, निघून जायचं, कसं जायचं? ती त्या अधर्मी माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते आणि या शत्रूच्या मार्फत धनाचा नायनाट करते आणि निघून जाते. त्यातला पहिला शत्रू आहे दायाद. दायाद या शब्दाचे नाथ महाराजांना 2 अर्थ केले. आपण जोडून या धन हेच चरण पाहतोय अजून. दायाद या शब्दाचे नाथ महाराजांना 2 अर्थ केले. दायाद म्हणजे आपले भाऊबंद आपल्या वाटावर टपणे आणि आपली अवलाद व्हायला जाणे. आपली अवलाद व्हायला जाणे. ज्या घरात अनितीने, भ्रष्टाचारानं धन येतं, त्या घरात एक ना एक दिवस भावाभावात यादवी माजतेच. भावाभावात काठ्या कुरड्या होतातच. भाऊ भांडतात, हनतात, मारतात, खुनापर्यंत फरक न जातात, धन वाटून घेतात, वाम मार्गात खर्च करतात, धनाचा नाश होतो, लक्ष्मी निघून जाते. याला नाथ महाराज दायाद म्हणतात. लक्ष्मी पहिला शत्रू सोडते निघून जाण्यासाठी दायाद. भाऊबंद आपल्या वाटावर टाकतात, याला म्हणतात दायाद. आणि दुसरा अर्थ आपली अवलाद व्हायला जाते. ज्याच्या घरात वाईट मार्गाने धन येतं, लबाडीने, भ्रष्टाचाराने धन येतं, लक्ष्मी त्याच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते. बाई बाटली ताटली असं वाईट मार्गाकडे झुकवते. वाईट मार्गात पैसा खर्च करावा लागते, निघून जाते. आणि म्हणून ज्यांच्या घरात लबाडीने पैसा येतो त्याची अवलाद तपासून पहा. कार्ट एककड, कार्टी एककड, बायको एककड, नवरा एककड, घरात अवदासा पीठ काढतात, कुणाची कुणाला मिळ नसतं. तिथं कलीचा वास असतो. आपल्या डोळ्या देखत आपली अवलाद व्हायला जाणं, अवलादीनं आपल्या डोळ्या देखत नंगा नाच करणं, हे बापाचं सगळ्यात मोठं दुःख असतं. बाप कुठलीही धोंड भरून काढतो, फारसा खचत नाहीये. गरीबी येऊ द्या, दिवाळी निघू द्या, सावरतो. पण अवलाद व्हायला गेली, बापाच्या डोळ्यापुढे जर अवलाद नंगा नाच करू लागली तर बाप खचून अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. बाप गुडघ्यात मान घालतो आणि पोराला म्हणतो, पोरा असे या धनाचं नको रे वाटोळ करू. पोरा असे या धनाचं नको रे वाटोळ करू. हे धन मिळवण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत. हसा थोडं. हे धन मिळवण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत. पोरग म्हणतात जरा दम काढ, तुझंच मुंडकं मोडायचं बाकी आहे. आणि पोरग मुंडकं मोडतच गचोऱ्याला धरदम काढ म्हणतं. चालेल. पोटी नालायक अवलाद येणं ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. पोटी नालायक अवलाद येणं ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते.
खिशात 10 रुपये, फक्त 10 रुपये, पण अवलाद सद्गुणी त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच. घरात कोट्यावधी रुपये, पण अवलाद नालायक आहे त्याच्यासारखा भिकारछाप बाप तोच. बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती काय असेल तर सद्गुणी अवलाद. आणि हरामखोरीने धन जर घरात आणलं तर लक्ष्मी पहिली त्या बाळाची, त्या अवलादीचे सद्गुण काढून घेते, दुर्गुण त्याच्यात भरते, त्याला बाई बाटली ताटली इकडे झुकवते, वाम मार्गात पैसा खर्च करायला होते, निघून जाते. हे दुःख बापाला सहन होत नाही. बाप झुरून अर्ध्या आयुष्यात मरतो. याला नाथ महाराज दायाद म्हणतात. या दायाद शत्रूमार्फत लक्ष्मीचा नाश होतो, ती निघून जाते. आणि म्हणून अधर्माचं टिकत नाही. पहिला शत्रू दायाद, दुसरा चोर. 5 शत्रू आहेत. पहिला दायाद, दुसरा चोर, अधर्माच्या धनाचा नाश करण्यासाठी. त्याच घरात चोरी होते जिथं लबाडीचं धन आहे. धर्म हा धनाचे कवच असतो. करुणी अति सायास जोडला अर्थ बहुवस, त्याशी अधर्मे आला नाश. तुम्ही नीट ऐका, त्याशी अधर्मे आला नाश, तोच विलास हरी सांगे नाथ महाराज. अधर्मानं धन मिळवलंय, अधर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि अधर्मच त्या धनाचा नाश करतो. त्याशी अधर्मे आला नाश, तोच विलास हरी सांगे. अधर्मानं धन मिळवलंय, अधर्मच धनाचं कवच बनतो आणि अधर्म चोराला जाऊन सांगतो चल. अधर्म चोराच्या बोटाला धरून आणतो, म्हणतो हंडाला इथं. अधर्मानं धन मिळवलं, अधर्मच त्याचं कवच बनतो आणि अधर्मच त्या धनाचा नाश करतो. त्या धनाची चोरी होते. पण धन धर्मानं मिळवलंय, धर्म त्या धनाचा कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. जयाचे द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची होईशीन, तोच विलास हरी सांगे नाथ महाराज. धर्म हा धनाचं कवच असतो. धर्मानं धन मिळवलं, धर्म धनाचे कवच बनतो, पिढ्याने पिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. तुमच्या संसारात एकही लबाडीचा रुपया येत नाही, एकही लबाडीचा पैसा नाहीये. धर्मानं धन मिळवलंय. तुम्ही 8 दिवस घर उघडं ठेवा आणि महाबळेश्वरला फिरायला जा. त्यातला 1 रुपया जर चोरी झाला तर नाथ महाराज ग्वाही देत आहेत आणि सोबत मीही देतो. नाथ महाराज आणि मी 2 जण जिम्मेदार आहेत. शब्द नाथ महाराजाचा आहे. धर्मानं धन मिळालं तर त्याची चोरी होऊ शकत नाही. कारण धर्म हा धनाचा कवच बनतो, धर्म धनाला कधी चोरी जाऊ देत नाही. पण धन अधर्माचं आहे. अधर्म चोराला सांगतो चल, हा त्याचा डल्ला कर चोरी. आणि म्हणून अधर्मानं धन मिळवलं तर पहिला शत्रू दायाद, दुसरा शत्रू चोर. अधर्माच्या धनाची चोरी होते आणि म्हणून अधर्माचं टिकत नाही, लबाडीचं टिकत नाही. तिसरा शत्रू आहे दायाद चोर राजा. तिसरा शत्रू राजा. राजा म्हणजे लबाडीचं धन घरात आणलं तर तुमच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा मोदी साहेब नोटबंदी करतात. याला राजा म्हणतात. आम्हाला राजा म्हणजे मजा वाटते. मारली कुल्ली बसले दिल्लीत, त्याचा आमचा काय संबंध आहे? त्याचा आमचा काय संबंध आहे? 8 नोव्हेंबर 2017 मोदी साहेब टीव्हीवर आले. आज से 500 और 1000 की नोट चलन से बाद होगी. पाया खालची जमीन सरकली. गोदामाच्या गोदाम भरले होते हजाराच्या नोटाचे. 2.5 लाखापेक्षा जास्त टाकले बँकेत तर जेलात जावं लागल. मुनिमाच्या, नोकऱ्याच्या, गाड्याच्या, सालकऱ्याच्या, इवाई, जावाई, मावशी सगळ्याच्या नावावर केले. त्यांनीच हल्ले. याला रुपया माघारी आला नाही. काही जाळले, काही पुरले, काही गंगेत वाहले. दायाद चोर राजा. धनाचा नाश होतो, अधर्म चाललं तर नाश होतो. नोटबंदी होते, इन्कम टॅक्सची धाड पडते, अधर्माला टिकाव नसतो. दायाद चोर राजा आगी. अधर्माचं धन असेल त्याला आग लागते आणि जळून खाक होतं. दायाद चोर राजा आगी. आणि 5वा शत्रू अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावती. या पहिल्याच्या तावडीतून सुटलं दायाद चोर राजा आगी. या 4घाच्या तावडीतून धन सुटलं तर 5वा शत्रू टपकतो. त्या अधर्मी माणसाला नाना प्रकारचे रोग होतात आणि ते रोग दुरुस्त करण्यात तो पैसा खर्च होतो, तो भिकार लागतो. आणि म्हणून जे कसलेले भ्रष्टाचारी असतात, दास सर, कसलेले भ्रष्टाचारी, सीतारामजी, कसलेले 2.5 लाख रुपये पगार आहे महिन्याला, पण दिवसाच्या गाडी रोज 2.5 लाख भ्रष्टाचार करून घरात आणतात.
2.5 लाख पगार आहे, पण रोज 2.5 लाख घरात भ्रष्टाचारी आणल्याशिवाय झोपच येत नाही. कसलेले भ्रष्टाचारी. एक असाच कसलेला भ्रष्टाचारी माझ्या पुढे आला. मी डॉक्टर आहे त्याच्यामुळे माझ्या पुढे आला ना, अशा गुंड्या काढल्या शर्टाच्या बटन. मला म्हणतो डॉक्टर साहेब बघा नाही काळं काळं. आता मी डॉक्टर आहे, मला माहित होतं ते काय काळं काळं, पण मी म्हणलं मजा कर काय ते. डॉक्टर साहेब बघा नाही काळं काळं. म्हणलं काय ते. म्हणजे माझं 2 वेळेस बायपास झालं. अरे म्हणलं 4 वेळेस होईल ना, 4 वेळेस होईल ना. तुझं नाही का आमचं होईल का. तू का म्हणे पापे येते रोगाचे रोग अधर्मे रोग संचरी अंगी. अरे पाप केलं रोग येईल. अधर्मानं आणलेस, अधर्मामुळे रोग होतील आणि ते रोग दुरुस्त करण्यात पैसा जाईल. अधर्मे रोग संचरी अंगी. हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावते. या 5 शत्रूमार्फत धनाचा नाश होतो, लक्ष्मी निघून जाते. मग मला सांगा अधर्मानं धन आणलंय. विठ्ठल अधर्मानं धन आणलंय. काय काय नुकसान झालं. भाऊबंद वाईटावर टपले, अवलाद व्हायला गेली, अवलाद दारू प्यायला लागली. भ्रष्टाचारी मनुष्य स्वतःही दारू पितो. धन निघून गेलं, धनाचं पाप माथ्यावर राहिलं आणि शेवटी नरकाला गेला. याच्या पदरात काय पडलं. आणि म्हणून तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात पहिल्या शब्दात सिद्धांत म्हणतायत की बाबांनो अनितीच्या धनाला टिकाव नाहीये. ते 5 शत्रू त्या धनाचा नाश करतात. टिकाव आहे तर फक्त नीतीच्या धनाला. आणि म्हणून नीतीने धन मिळवा. नीतीने धन मिळवलं, उत्तम व्यवसायाने धन मिळालं तर ते धन झालं ते झालं 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 झालं. आणि बरोबर तुकोबा ठीक आहे तुकोबा बघाच्या पहिल्या चरणात सिद्धांत म्हणतात की बाबानो अनितीच्या धनाला टिकाव नाही, फक्त टिकाव आहे तो नीतीच्या धनाला. आणि म्हणून उत्तम व्यवसायानं नीतीने धन मिळवा. तुकोबरायांनी या अभंगात काही नियमावली घालून दिली आहे. त्यातला पहिला नियम, पहिली अट. तुकोबरा दावा करतात तुम्ही संसारात राहा, मजा करा, खा प्या नटा, मजेत राहा आणि मजेत राहून मोक्ष मिळवा, पण माझ्या काही अटी पाळा. त्यातली पहिली अट तुकोबरा घालतायत, जोडून या धन उत्तम व्यवहार, उत्तम मार्गाने धन मिळवा. काय तर उत्तम मार्गाने धन मिळवलं तर त्याला टिकाव असतो, फक्त त्यालाच टिकाव असतो. आणि जिथे टिकाव असतो तिथं दान शिरत असते. आता धन तुमच्या घरात आले तर धन घरात आल्यानंतर त्याला डांबून ठेवू नका. उत्तम मार्गाने मिळवले पण डांबून ठेवू नका. पुढे शेपूट जोड आहे, उदास विचारे वेच करे.
भगवान म्हणतात लक्ष्मी माझी पत्नी आहे, लक्ष्मी माझी बायको आहे. आणि कुणाची बायको जर कोणी पळून नेली आणि घरात डांबून ठेवली तर कुणाला पटेल, आवडेल का? हात वर करा बरं. पक्के नवरे आहेत मग याचा अर्थ, पक्के नवरे. आपली बायको कोणी पळून नेली, मनुष्य रूम न घेऊनच मागा लागतो, काठी नाही रूम न. आपली बायको कोणी पळून नेली आणि घरात डांबून ठेवली कुणालाही आवडत नाही. लक्ष्मी ही कृष्णाची बायको आहे. कृष्ण म्हणतो माझी बायको मी तुम्हाला दिली वापरायला, पण तिला डांबवून ठेवू नका. काय करा? उदास विचारे वेच करी. आणि उदास विचाराने वेच नाही केलं तर मी तुम्हाला सरळ नरकाला धाडेल. थाप थोडी हळूच मारा. मी तुम्हाला नरकाला धाडेल. नाथ महाराज लिहितायत लक्ष्मी विश्वगुरु श्रीहरीची पत्नी. नीट ऐका होय. लक्ष्मी विश्वगुरु श्रीहरीची पत्नी, ती येतो जो राखे अभिलाषुनी, न दी हरीची हरी लागोनी, तया ते पत्नी हरी पचवी. हरी त्याला नरकाला घालतो. कुणाला? ज्यांनी हरीची लक्ष्मी घरात डांबवून ठेवली त्याला. आणि म्हणून आपल्याला 100 रुपयाची मिळकत झाली आज तर त्यातले 5 रुपये दानात खर्च झालेच पाहिजेत. शास्त्र नियम आहे, शास्त्र सिद्धांत आहे. 100 रुपये आज आपल्या घरात आले त्यातले 5 रुपये दानात गेलेच पाहिजेत. आणि जर ते दानात गेले नाही तर भगवान म्हणतात, कृष्ण म्हणतात मी तुम्हाला सरळ नरकाला घालील, सरळ नरकाला घालील. 100च्या 100 घरात ठेवले तर. लक्ष्मी विश्वगुरु श्रीहरीची पत्नी, ती येतो जो राखे अभिलाषोनी, न देती हरीची हरी लागोनी, तया ते पत्नी हरी पचवी. तो हरी सरळ त्याला नरकाला घालतो. 100च्या 100 घरात आपल्याला ठेवले तर त्यातले 5 रुपये देव म्हणतो मला माघारी द्या. आता देवाला माघारी द्यायचे म्हणजे पांडुरंगाकडे पंढरपूरला रोज जायचं का उडी मारून वैकुंठात जायचं? देव गाठायचा कुठं? कुठे देव? धरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, धरी येली सोंगे अवघे पांडुरंगे, धरी येली सोंगे अवघे पांडुरंगे, धरी येली सोंगे अवघे पांडुरंगे. हो, धरियेली सोंगे याने अवघी पांडुरंगे. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंगे. हे तुम्ही माझ्या पुढे बसलात, पांडुरंग आहात. आता पांडुरंगच कसे आहात तिकडे जात नाही, विषांतर होईल, वेळ जाईल, मला 6 चरण सोडायचे. फक्त एवढं सांगतो की जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंगे. तुम्ही सगळ्या रुक्मिणी माता आहेत आणि आम्ही सगळे पांडुरंग आहेत. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंग आहे. आणि मग 100 रुपयातले 5 रुपये एखाद्या नडलेल्या माणसाला दिले, गरजवंताला दिले, सत्पात्री दान दिलं तर ते पांडुरंगालाच दिलं. त्याची लक्ष्मी त्याला 5% परत दिली. तो संतुष्ट राहतो, संतुष्ट राहतो. तो म्हणतो 95 पैसे तुम्ही वापरा, मला फक्त 5 पैसे द्या. का तर दरिद्री नारायणाच्या रूपात मीच नटलोय, ती माझी मला परत द्या, मला द्या. म्हणजे जे रंजलेले, गांजलेले, दीन दुबळे, नडलेले, अडलेले त्यांना द्या. त्यांच्या हृदयात मीच आहे दरिद्री नारायणाच्या रूपात, ते मला पोहोचले. माझी लक्ष्मी 5% मला द्या, 95 तुम्ही वापरा. आणि म्हणून तुकोबारायचा हट्ट आहे की नीतिमत्तेने उत्तम व्यवसायाने धन मिळवा, पण घरात साठवून ठेवू नका. काय करा? उदास विचारे वेच करे. उदार अंतकरणानं, उदास विचारानं खर्च करा. आता इथं तुकोबारांनी उदास शब्द वापरलाय. तर उदास शब्दाचा अर्थ आम्ही दैनंदिन व्यवहारात काय घेतो? एखादा मनुष्य बसलाय असं करून डोक्याला हात लावून, आपण म्हणतो का रे उदास बसलाय, का रे उदास बसलाय. तर उदास शब्दाचा आपण सरळ अर्थ घेतो दुःख, खिन्न, नाराज. का रे उदास बसला. व्यवहारात उदास शब्दाचा अर्थ होतो दुःख. मग अशी जर लिंक लावली की तुकाराम महाराज म्हणतात की नीतिमत्तेने धन मिळवा आणि दुःखी होऊन खर्च करा, जमल का? लावला तर अर्थ तसाच लागेल, तसाच लागेल ना. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे केच करी, उत्तम व्यवहाराने धन मिळवा आणि दुःखी होऊन खर्च करा, कपड्याला हात लाव, जमल का? तर याचा अर्थ उदास शब्दाचा अर्थ दुःख नाही. जरी दुःख अर्थ होत असेल तर उदास शब्दाचा अर्थ या अभंगात
दान करा आणि त्याला विसरून जा. उदास म्हणजे विसरणे. ज्ञानोबा उदास शब्दाची व्याख्या सांगतात ज्ञानेश्वरीत. उदास कशाला म्हणावं? या देहावरी उदासू ऐशी परी उखिता जैसा बिडारी बैसला असे. दोन माणसं बस स्टँडला उभी आहेत. दोघांजवळ आपलं आपलं गबाळ आहे. दोघाला दोन गाड्यामध्ये वेगवेगळ्या दिशेने जायचंय. गाडीची वाट पाहतात बस स्टँडवर. तेवढ्यात एक माणसाला लघु शंका आली, लघवी, आणि तो म्हणला, मामा माझ्या बिराडाला लक्ष ठेवा, मी आत्ता आलो लघवी करू. तो म्हणला ठीक आहे जा. हा लघवी करायला गेला. जातो न जातो त्या दुसऱ्या राखणदाराची गाडी आली. ती गाडीत बसलं, निघून गेला आपला गबाळ घेऊन. हे लघवी करून माघारी आलं. त्याचं सामान गायब झालं, चोरांनी नेलं. जो माणूस बिराडाला राखण ठेवला होता त्याची गाडी आली, निघून गेली. तो याच्या सामानाबद्दल उदास आहे. त्याला त्याच्या सामानाचा विसर पडला. घेणं देणं नाही, राहू नाही ते जाऊ. या देहावरी उदासू ऐशी परी उखिता जैसा बिडारी बैसला आहे. देहावर उदास असणं म्हणजे देहाचा विसर पडणं. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दळ भाव. भक्त ऐसे जाना जे देही उदास. उदास या शब्दाचा अर्थ या अभंगात होतो विसर पडणे, देहाचा विसर. असो ऐसा कुठे आठवची नाही देहीचं भोगी. तुकोबाराय म्हणतात, मी कुठे मला माझं आठवत नाही. मी देह भानावर नाही, माझं देह भान गेले. मला माझ्या देहाचा विसर पडलाय, पण मी कुठे मला आठवतच नाहीये. तात्पर्य उदास या शब्दाचा अर्थ होतो विसर पडणे. मग महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. उत्तम मार्गाने धन मिळवा आणि उदार अंतकरणानं आणि उदासपणानं खर्च करा. अर्थात जे धन दानात दिलंय ते दान करा आणि विसरून जा. नेकी कर दर्या में फेक. केलेलं दान आठवणीत ठेवू नका. केलेलं दान जर आठवणीत ठेवलं तर काय होतं? ज्ञानोबा सांगतात की वाचेच्या चौवारा बांधोनी धर्माचा पसारा, तो धर्मची अधर्म होईला दंबूतो जाणे. तुम्ही दान केलंय, चव्हाट्यावर आपल्या तोंडाने बदलून दाखवलं. सप्ताहाची वर्गणी चालू आहे, पट्टी चालू आहे. ज्यांनी दिली नाहीये त्यांना विचारलं, पट्टी 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 काय झालं? पट्टीचं काय झालं? ज्यांनी दिली नाही ते मानाखाली घातल्या, देऊ 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 देऊ. पण त्यात एखाद्याने दिलेली असते, ते लगेच चव्हाट्यावर येतं. तुझं काय? अरे पठ्ठ्यान दिली कालच, किती? 5,000 दिले, पठ्ठ्या संपला. तो धर्मची अधर्म होईवेरा दंबूतो जाणे. आपण केलेलं दान पुण्य जर चव्हाट्यावर 4 लोकात आपल्या तोंडाने बोलून दाखवलं तर धर्म अधर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं. ते दान मोक्षाला न्यायच्याऐवजी नरकाला नेतं. वाचेच्या चौबारा बांधोनी धर्माचा पसारा, तो धर्मची अधर्म होईविरा दंबूतो जाणे. धर्म अधर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं, अधोगतीला जातं. म्हणून आपण केलेलं दान पुण्य चव्हाट्यावर बोलून दाखवू नका. दान करा आणि विसरा. याला म्हणतात उदास विचारे वेचकरी. कसं विसरा? ज्ञानोबा एक उत्तम उदाहरण देतात ज्ञानेश्वरीमध्ये की दान करा आणि विसरा. कसं विसरा? तुम्ही खेड्यातली माणसं आहेत. ज्ञानोबा लिहितात, तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वय सुकणे इंद्रावणी जेवी. तुमच्यापैकी किती लोकांना इंद्रावणीचे वेल माहिती आहे? कडू इंद्रावण. आपल्यापैकी कुणीच नाही असं गृहीत धरतो. शिव्या देतात, लय कडू इंद्रावणे म्हणतात. ते फार फेमस शिवी गावातली. अगं ती लय कडू इंद्रावणे, कशा नादा लागली त्याच्या. बिलिंदर शिवी येते. आम्ही लहानपणी, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी MBBS आहे, MS आहे, नेत्रतज्ञ. बीडला माझा डोळ्यात दवाखाना आहे. डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, बीड. MBBS पुढे MS आहे मी. आदर्शनगरला माझा दवाखाना, स्वस्तिक हॉस्पिटल. झालं शक्य त्या वेळेस भेट द्या, सेवेची संधी द्या. या एखाद्या वेळेस बस स्टँडच्या वरला करून. 12वीला MBBS ला नंबर लागेपर्यंत उन्हाळ्याचे 2.5 महिने सुट्टी आणि दिवाळीची 1 महिन्यात सुट्टी. अशा आम्ही पोरांना जनावर सांभाळायचे. शेतकऱ्यासाठी लेकरं मी सगळं येतं मला. माझ्या इतकी चांगली पेरणी तर गड्याला सुद्धा येत नव्हती. गडी मला म्हणायचं तू पेर. सगळ्यात अवघड पेरणी असते ती मला चांगली येते. आम्ही डोंगराला गाई घेऊन जायचो. आणि ते वडा आहे, एक डोंगर आहे मोठा, मांदळ्या नावाचा, लिंबारोई गाव आहे आमचं, राजुरी जवळचं. तो वडा चढला आणि डोंगर लागला की कुसळ विसळ वेली बिली असायच्या. तिथे कडू इंद्रावनाची वेल असायची. तिला असे पिवळे फळं येतात.
कवटासारखे मोठाले पिवळे फळं, काटे असतात तिला थोडे थोडे. ती फळं देते, ते फळं पिकलेली असतात पिवळी पिवळी. ते फळं दिले की 8-15 दिवसात ती इंद्रायणीची वेल वाळून जाते, तिचे तुकडे होतात, मुळे उखडतं, वाऱ्याने सगळं सगळं उडून जातं, सगळं उडून जातं. आणि तिथं फक्त फळाचा ढिगल असतो. आपण जर गेलो तर प्रश्न पडतो, इथं झाड नाही, झुडूप नाही, वेल नाही, काही नाही, ही फळं आली कशाला? ज्ञानोबा म्हणतात की इंद्रावणीची वेल फळं देते पण सुकून जाते, काड्या कुड्यासहित उडून जाते. ही फळं कोणत्या झाडाला आली याची निशाणी मागं ठेवत नाही. तसं दान करा आणि केलेल्या दानाची निशाणी मागं ठेवू नका. केलेलं दान विसरा. तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वय सुकणे इंद्रावणीची वेल. इंद्रावणीची वेल फळं देते, वाळते, उडून जाते. ती फळं कोणत्या झाडाला आली याची निशाणी ठेवत नाही. तसं दान करा आणि दान केल्याची खून निशाणी अंतकरणात ठेवू नका, विसरून जा. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे जोडोडिया धन उत्तम व्यवहारे, जोडोडिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आपलं केलेलं दान पुण्य झाकून ठेवा. बरा लिहित आहेत, खडाने आली पाहना पळवी जेवी अर्जुना. होय नीट आहे का? खडाने आली पाहना पळवी जेवी अर्जुना, का राहे पाण्यागाना वडीलपणे. एखादी खटाळ गाय असते, खोडील गाय असते, तिला दानावर खडाने म्हणतात. खडाने आली पाहना पळवी जेवी अर्जुना, का राहे पाण्यागाना वडीलपणे. एखादी लाथाड गाय, खटाळ गाय, तिच्या खाली धनी धार काढायला बसला, ती पाना चोरते. खटाळ गाय जसं आपला पाना चोरते, तसं आपण केलेलं दान पुण्य चोरा. आपल्या तोंडानं चव्हाट्यावर वधवून जाऊ नका. वेश्या जसं आपलं वय चोरते, कारण हे पाण्याअंगाना वडीलपणे. पाण्याअंगाना म्हणजे वेश्या. वेश्या वेश्याचा धंदा करते. तिला विचारलं बाई वय किती? आज तर 60, सांगते 30. 60 म्हणले म्हातारी कोण जाईल? तो दरबाराचा शब्द आहे. करा हे पाण्याअंगाना वडीलपणे. वेश्या आपलं वय चोरते, तसं केलेलं दान पुण्य चोरा. नेकी कर दर्या में फेक. केलेलं दान पुण्य आठवू नका. आणि म्हणून आपल्याकडे एक मन आहे, केलेलं दिलेलं हंगून काढू नये. काय जुन्या म्हाताऱ्याला माहित असेल, पुरीला माहित आहे का नाही माहित नाही. ही आजी हसली ना तीवाली. केलेलं दिलेलं हंगून काढू नये. हंगून काढलं की ते पुण्य गेलं, पुण्य पापात बदलतं. कोपरापर्यंत हात घालते ना नरड्यात, पण कोरडाच निघतोय. दुधाचे काळे चुरू घातले ना, राहिल्या का आठवणी. हंगून काढलं गेलं. धर्मात पुण्य पापात. परोपकारो न बोले न मिरवी अभ्यासिले. केलेला परोपकार हंगून काढू नका, तोंडाने बोलून दाखवू नका, आपला अभ्यास मिरवू नका. मला फार चांगलं कीर्तन करता येतं, मीटिंग्या मारून आहेत, मला चांगलं कीर्तन करायचं, त्याचा अहंकार नको. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताटा. मला लई चांगलं कीर्तन करता येते, भूषणात मी आलो, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. अर्जुन महाराज तुका म्हणे नरकी घाली अभिमान. मला लई चांगला पखवाज वाजवता येतो, फुगला, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. तुम्हाला म्हणत नाही. मला लई चांगली पिठी वाजवता येते, फुगला, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. तुम्हाला बी नाही. परोपकारो न बोले न मिरवी अभ्यासिले. न मिरवी अभ्यासिले. आपला अभ्यास मिरवू नका, आपल्या मनात ठेवा. किती शहाणे मनात ठेवा, जगाला आपाप कळतं. हा सज्जनाची कीर्ती वाऱ्याच्या हाताने वाहते. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची. तिथं आम्हाला आमचा प्रचार करायची गरज नाही. पांडुरंग आपल्या मुखाने तुमचा प्रचार करत असतो. आणि म्हणून शेतकरी जसं आपलं पेरलेलं, नाना कृषी वळू आपले पांगुरवे पेरिले, तसे झाकी निपजले दान पुण्य. कृषी वळू म्हणजे शेतकरी. शेतकरी पेरणी करतो, माग रासणी हाणतो याच्याकरता की बी झाकावं. झाकल्यावर त्याच्यावर ओली माती पडते, पाखरं खातात, हा भाग नंतर आहे.
उघडं राहिलं तर. पण ते झाकलं तर ओल्या मातीचा दल पडतो, त्याला अंकुर लवकर येतात, ते उगतं. म्हणून नाना कर्षी वळू आपले पांघरो पेरिले तसे झाकी निपजले दान पुण्य. झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी जसं पेरलेलं बी झाकून ठेवतो, तसं आपलं दान पुण्य झाकून ठेवा. अड्डू अतुडू आडवे मग अड्डता जेवी हरवे, का कुळवधी लपवी अवयवाते. का कुळवधू लपवी अवयवाते. नानबाई बोलतात, एक श्रीमंत शेठजी घोड्यावर बसून चाललाय, जुना काळ, घोड्यावर बसून चाललाय, खाट 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 गच भरले, तिकडून खिसे पैशाने, तिकडून खिसे पैशाने. अचानक चोराने अडवलं, उतर घाले, धरलं गचोऱ्याला. कशा शेठजी फेटजी, उतर घाले, काढ पैसे. तशा वेळेस शेठजी आपली श्रीमंती चोरतो. अड्डू अतोडी आडवे मग आपली अड्डुता जेवी चोरवे. तो श्रीमंत आपली श्रीमंती लपवतो, पैसा जवळ असून श्रीमंती लपवतो. चोराने अडवलेला शेठजी जसं आपली श्रीमंती लपवतो, तसं आपलं दान पुण्य लपवा. चव्हाट्यावर बोलून दाखवू नका. का कुळवधू लपवी अवयवाते. का कुळवधू लपवी अवयवाते. खानदानी बाई आहे, खानदानी बाई आहे, चापचोप असतो, आपलं नखही उघडे पडू देत नाही, आपल्या पदराखाली आपले अवयव झाकून टाकते. खानदानी बाई. धनबाराय बोलतात, का कुळवधू लपवी अवयवाते. आज जमाना कुठं चाललाय बघा. इथले केस काप, इथले काप, इथले काप. बायकाला मिशा असतात, मी म्हणतो मिशा कापल्या असत्या, देवाने मिशाच दिल्या नाहीत, भानगड झाली मोठी. काही दिवसांनी असे म्हणाच पाळे, भिंतीवर लिहिलं असायचं, देवीचा रोगी दाखवा 1000 रुपये मिळवा, बाईच्या अंगावर केस दाखवा 1000 रुपये मिळवा. नरवाराचे शब्द घ्या. नरवार आमचे गुरु आहेत. का कुळवधू लपवी अवयवाते. कुळवधू खानदानी बाई कुणाला म्हणतात, जिचं नखही उघडं पडत नाही, जी आपले इंद्रिय पदराखाली झाकून ठेवते, ती कुळवधू आहे. जसं कुळवधू खानदानी बाई आपले इंद्रिय पदराखाली झाकून ठेवते, तसं आपलं दान पुण्य झाकून ठेवा. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. याच्या पुढे जाऊन ज्ञानवराय बोलतात, कहर केला ज्ञानवरांनी, कहर. हे असो आपली जननी नग्न दाविली अजनी, ते तीर्थची परी पतनी कारण होय. ज्ञानवराय म्हणतात, आपली आई आहे, रोज सकाळी उठावं, आंघोळ करावी, आईचं दर्शन घ्यावं. जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ आई आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, त्या सेवेशी कीर शरीरे लो नकीजे. आपली आई ही पांडुरंगापेक्षा मोठं तीर्थ आहे. पांडुरंग तिच्या सेवेला भरून तिथं उभं राहावं. जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ आहे. फोन बंद ठेवा. जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ आहे आई. रोज सकाळी उठावं, स्नान करावं, आईच्या पाय पडावं. आई सरळ मोक्षाला नेते. रोज स्नान करून, नियम करा, रोज स्नान करून आईच्या पाय पडावं. तेवढ्या एका सेवेने आई मोक्षाला नेते. पण तीच आई नागवी करून जगापुढे दाखवली, ते सरळ नरकाला नेते. धनबराय बोलतायत, हे असो आपली जननी नग्न दाविली या जनी, ते तीर्थची परिपतनी कारण होय. आपल्या आईचं रोज स्नान करून दर्शन घेतलं, ती मोक्षाला नेते. पण तीच आई नागवी करून चव्हाट्यावर दाखवली 4 लोकांना, ती सरळ नरकाला नेते. आपलं दान झाकून ठेवलं, मोक्षाला नेतं. पण ते दान चव्हाट्यावर उघडं केलं, सरळ नरकाला नेतं. म्हणून द्रष्टा द्रष्टाचा सका, धर्म झाला फोका दिजे देखा, तारिता तोची धोका लागे होय. दान धर्म द्रष्ट द्रष्टावर विजय मिळून देतो. द्रष्ट म्हणजे संसारातली बरकत, आणि अद्रष्ट म्हणजे न दिसणारा देव. दोन्ही गोष्टीची तुम्हाला प्राप्ती होते. द्रष्टा द्रष्टाचा सखा, धर्म झाला फोका दिजे देखा, तारिता तोची परी धोका लागे होय. धर्म तुम्हाला द्रष्ट अद्रष्ट, द्रष्टा अद्रष्ट विजय व्हायची पसायदानात आहे ना. हा धर्म, हे दान तुम्हाला द्रष्ट आणि अद्रष्ट दोन्ही गोष्टीत विजय मिळून देतं. ते केलं आणि लपून ठेवलं तर. पण चव्हाट्यावर उघडं करून दाखवलं तर दोष लागतो. तेच दान धर्म अधर्मात बदलतो, नरकाला नेतो. आणि म्हणून तुकोबरायचा हट्ट आहे की उत्तम व्यवहारानं धन मिळवा. तुम्हाला मी मुक्ती मिळून देतो. संसारात राहा, पंचमी करा, पोळा करा, दिवाळी करा, दसरा करा, मजा करा, करांजा खा, बुंदी खा, सगळं करा. फार सोपं केलं तुकोबाराने. संसार टाकायचा नाही, मजा सोडायच्या नाही, करत राहा, काही बिघडत नाही. पण मी सांगितलेल्या अटी पाळा. त्यातली पहिली आठ, जोडून या धन उत्तम व्यवहारे. दुसरी आठ, उदास विचारे वीच करे.
उत्तम व्यवहारानं धन मिळवा आणि उदार अंतकरणानं धन खर्च करा, उदास विचारानं धन खर्च करा. फायदा काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. उत्तमाची गती तो एक पावेना, 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 उत्तम भागी जीवधारी, उत्तम भागी जीवधारी, उत्तम भागी जीवधारी, उत्तम भोगी जीवधारी, उत्तम भोगी जीवधारी, उत्तम भोगी जीवधारी, उत्तमाची बुद्धी तो एक पावेना, उत्तमाची गती तो एक पावेना, उत्तमाची गती तो एक पावेना, उत्तमाची गती जीवधारी, उत्तमाची गती जीवधारी, उत्तमाची गती जीवधारी, उत्तमाची गती जीवधारी, उत्तमाची गती तो एक पावेना, उत्तमाची गती तो एक पावेना, उत्तमाची गती तो एक पावेना. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाने. महाराजांनी पहिल्या चरणात 2 अटी घातल्या. उत्तम व्यवसायानं नीतिमत्तेनं धन मिळवा आणि उदार अंतकरणानं खर्च करा. केलेल्या धनाचा विसर पाडा. फायदा काय? तर उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाने. उत्तम मार्गाने धन मिळवलं, उदास आणि उदार अंतकरणानं खर्च केलं तर तुम्हाला उत्तम गती लाभेल. उत्तम गती या शब्दाचा सरळ अर्थ होतो मोक्ष. परमगती, उत्तम गती म्हणजे मोक्ष. तुम्ही उत्तम मार्गाने धन मिळवलं, उदास आणि उदार अंतकरणानं खर्च केलं तर मी शब्द देतो तुकोबारा बोलतात तुम्हाला उत्तम गती लाभेल, अर्थात मोक्ष मिळेल. ननवाळे याला पुष्टी देतात. ते हे जाण ज्ञान, ते हे जाण दान, जे मोक्ष निदानाचे अंजन. ननवाळे पुष्टी देतात तुकोबाराच्या वचनाला. ते हे जाण दान, जे मोक्ष निधानाचे अंजन. तुम्ही केलेलं दान हे मोक्ष शोधण्याचा मार्ग आहे. नवे नवे हे दान तुम्हाला मोक्ष मिळून देतं. ते हे जाण दान, जे मोक्ष निधानाचे अंजन. दान तुम्हाला मुक्ती मिळवून देतं. दानानं मुक्ती मिळते याचा अर्थार्थी संबंध काय? आम्ही दान करतो, दान मुक्ती कशा प्रकारे मिळवून देतो? याचं उत्तर असं आहे की तुम्ही केलेलं दान हे प्रत्यक्षात नारायणाला दिलेलं दान असतं. आपण बोलून गेलो की धरी सोंगे येणे अवघी पांडुरंगी. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगाने धरलेलं सोंगे. तुम्ही कुणालाही दान दिलं, ते दान प्रत्यक्षात तुम्ही पांडुरंगाला दिलंय. तुमचं ऋण पांडुरंगावर होतं. धनवारा लिहितात, तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया, उदय जताची तया मी ऋणिया लाभे. माझ्यावर ऋण होतं म्हणले. धनवारा बोलतायत, पांडुरंग म्हणतो माझ्यावर ऋण होतं. माऊली लिहितायत, तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया, ते उदय जताची तया मी ऋणिया लाभे. तुमच्या अंतकरणात समोरच्या बद्दल दया निर्माण झाली
आणि दयाभावानं तुम्ही दान त्याला केलं, त्याच क्षणी मी तुमचा ऋणी होतो. आणि भगवंताला आपल्या जीवनात कुणाचंही ऋण सोसत नाही. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. तुकोबराय बोलताय, या नारायणाचं दिवाळे निघले म्हणले, असंख्य तोंड नारायणाचं नाव घेत आहेत, सगळ्याच्या ऋणात दाबलाय, त्याचं दिवाळे निघले, कुणाकुणाचा उपकार फेडील. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. धनको नाम तुकावानी, रिनको नाम विठ्ठल धनी. धनको नाम तुकावानी. तुकोबराय म्हणतात, मी धनवान आहे, माझं ऋण तुझ्यावर आहे देवा. तू रिनको आहे, बँकेत असताना धनको आणि रिनको. तुकोबराय म्हणतात, मी धनको आहे. धनको नाम तुकावानी, रिनको नाम विठ्ठल धनी. हे विठ्ठला, तू धनी आहेस पण आमचा ऋणी आहेस, का आम्ही तुझं नाव घेतोय. या संसारात एकदाही जरी विठ्ठलाचं नाव घेतलं तर त्या नामाचा उपकार फेडण्यासाठी त्याला तुमच्या संसारात येऊन काही ना काही द्यावं लागतं, संसारात राबावं लागतं. एकदा एक मनुष्य मेला, यमराज न्यायला आले. यमराजाने डायरी तपासून पाहिली तर यमराज पाहताय तर त्या माणसानं आयुष्यात फक्त एकदा राम म्हटला होता, एकदा. आता यमाला प्रश्न पडला, एकदाच राम म्हटलाय, नरकाला धाडावा तर एकदा का होत नाही, पण राम म्हटलाय. बरं स्वर्गाला पाठाव तर एकदाच राम म्हटलाय, स्वर्ग तरी कसा द्यावा एवढा मोठा. यम गोंधळून गेला, डायरी बंद केली, ते प्रेताला खांद्यावर टाकलं, ते मड गेले ब्रह्मदेवाकडे. ते मड टेकवलं प्रेत ब्रह्मदेवाच्या दारात. म्हणले, काय काय बनगडे, मड कशाला आणलं. म्हणले, ब्रह्मदेवा, हे माणूस मेले आणि आयुष्यात एकदाच राम म्हटलाय, याला काय गती देवा, मला काय करायला गेले, याचं उत्तर सांगा. ब्रह्मदेव म्हणतो, मला माहित नाही. म्हणले, व्हा याचा खांदेकरी. झाला ब्रह्मदेव खांदेकरी, यमराज खांदेकरी. उचललं मड महादेवाच्या दारात. आणि म्हणलं, मडा कशाला. महादेव म्हणतात, बाजूलाच महादेव. म्हणजे मडा कशाला. म्हणजे महादेव असं असं एकदाच राम म्हटलाय, एकदा राम म्हटलंय, फळ काय असते, काय गती असते, आम्हाला माहित नाही, सांगा. महादेव म्हणतात, मला माहित नाही. म्हणजे हो खांदेकरी. महादेव, ब्रह्मदेव, यमदेव तिघं खांदेकरी झाले. चला म्हणले भगवान विष्णूकडे. गेले भगवान विष्णूच्या दरबारात वैकुंठात. ते मड टेकवलं की ते मड उठलं. दृष्टांतातलं मड उठत असतं. ते मड उठलं आणि जाऊन भगवान विष्णूच्या मांडीवर बसलं, नीट भगवान विष्णूच्या मांडीवर. अरे म्हणले, काय भानगडे, मड आणले, प्रेत आणले, तुम्ही तिघं मोठे मोठे याचे खांदेकरी झालात, भानगड काय. म्हणले, देवा, यांनी आयुष्यात एकदाच राम म्हटलाय आणि काय गती देवा राम म्हटले, आम्हाला तिघाला कळणार. तुमच्याकडे आलो, तुमचं नाव आहे, तुम्ही उत्तर द्या. म्हणजे भले माझं नाव आहे पण मलाही उत्तर माहित नाही, मलाही उत्तर माहित नाही. तुकोबराय विनोदाला लिहितात, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. देवा, तुझ्या नावाचा महिमा तुला काय कळेल, तू आम्हाला भक्ताला कळेल. साखरेची गुढी साखरेला काय कळेल, ती खाणाराला कळेल. भगवान विष्णू म्हणतात, एक वेळेस राम म्हटलं त्याचं फळ काय असतं मलाही माहित नाही बा म्हणले, पण एक गोष्ट सांगतो म्हणले, ज्या अर्थी हा उठलाय, हे मड उठलंय, डायरेक्ट माझ्या मांडीवर येऊन बसलंय आणि तुम्हा तिघाला याचं खांदेकरी व्हावं लागलंय, याच्यावरून अंदाज काढा की एकदा राम म्हटल्यावर काय फळ मिळतं. विठ्ठल विठ्ठल. एकदा राम म्हटलं तर भगवान विष्णूची मांडी बसायला मिळते. महादेव, ब्रह्मदेव, यमदेवाला खांदेकरी व्हावं लागतं आणि म्हणून नाम व्हायला जात नाही, देवाचं ऋण व्हायला जात नाही. तुम्ही देवाचं नामस्मरण केलं, दरिद्री नानाला दान केलं तर हे दान त्या समोरच्या दरिद्राला नसेल, ते साक्षात नारायणाला असतं. नारायण तुमच्या ऋणात दबतो. आणि म्हणून नरवाराय म्हणतायत, भगवंत बोलतायत, नरवाराय लिहितायत, पण नित्य शिवेला मी निदानी सेवक होय, पण नित्य शिवेला मी निदानी सेवक होय. ते ऋण वैपन देखोनी अंगी, मी आपल्याच उत्तीर्णत्वा लागी, भक्ताचे तनु त्यागी परिचर्या करी. देव बोलतोय, कृष्ण बोलतोय, ते ऋण वैपन देखोनी अंगी, मी आपल्याच उत्तीर्णत्वा लागी, भक्ताचे तनु त्यागी परिचर्या करी. ज्याने आयुष्यभर गोरगरिबाला दान केलंय त्याच्या ऋणात मी दबतो. आणि ज्यावेळेस तो मनुष्य मरायला टेकलाय, तो दानी, तो मरायला टेकलाय, त्यावेळेस मी त्याच्या चित्तात जाऊन उभा राहतो.
त्या दानी माणसाच्या. त्याचा इंद्रिय समुदाय टवटवीत ठेवतो, त्याच्या बुद्धीला चालना देतो आणि त्याला सांगतो की बाबा म्हण राम म्हण, राम म्हण. तो राम म्हणतो आणि राम म्हणून प्राण त्यागतो. अंतकाळी ज्याच्या अंतकाळी ज्याचा नाम आले मोका, अंतकाळी ज्याचा नाम आले अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. ज्याने आयुष्यभर दान केलंय गोरगरीबाला, त्याच्या हृदयातला नारायण ऋणी होतो, त्या नारायणावर उपकार होतो. आयुष्यभर नाम घेतले तो नारायण ऋणी होतो. आणि ज्याने आयुष्यभर नारायणची नामाच्या रूपात सेवा केली, दानाच्या रूपात सेवा केली, मरण समयी नारायण त्या दानी माणसाचा सेवक बनतो, त्याला राम म्हणायला लावतो. तो राम म्हणून प्राण त्यागतो. आणि जो राम म्हणून प्राण त्यागतो, राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे. मरताना जो राम म्हणून प्राण त्यागतो, तो राम होतो, त्याला मुक्ती मिळते. आणि म्हणून मी जो प्रश्न उभा केला होता की दान करणं आणि मुक्ती मिळणं, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाय. उदार अंतकरणानं, उदास अंतकरणानं दान केलं तर तुम्हाला मुक्ती मिळते, उत्तम गती मिळते. का तर तुम्ही केलेलं दान, हे दरिद्री लोकांना केलेलं दान, ते प्रत्यक्ष नारायणावर ऋण झालेलं असतं. आणि ज्याच्यावर नारायणाचं ऋण आहे, मरण समय ते ऋण फेडण्यासाठी नारायण त्याच्या मृत्यू समय जाऊन त्याच्या चित्तात उभा राहतो. त्याला म्हणतो मन तू राम म्हण, राम म्हणून प्राण त्याग. आणि जो मनुष्य राम म्हणून प्राण त्यागतो तो मुक्त होतो. याच्यासाठी केला होता त्रास शेवटचा दिस गोड व्हावा. याला म्हणतात मुखात राम येणं आणि प्राण सुटणं, याला म्हणतात शेवटचा दिस गोड होणं. आणि म्हणजे ज्याने दान केलंय त्याच्या चित्तात प्रत्यक्ष राम उभा राहतो, त्याला राम म्हणतो. तो मनुष्य राम म्हणून प्राण सोडतो, त्याला मुक्ती लाभते. आणि म्हणून दानानं उत्तम गती लाभते. उत्तमची गती तो एकला पावेल, उत्तम भोगील जीवकाने. जर त्या चित्ता माझी जवळीक पंडूस होता, केव्हा ती तो तत्वता स्वरूप माझे. कीर्तनात फक्त टाळकऱ्याने बोलायचं असं नाही, तर गायचं असतं. ते प्रवचनात आहे असं नाही. गा मग त्याला गा गायचं. कीर्तनात 2-3 नियम आहेत, सांगतो. महाराजाच्या तोंडातून एखादं चरण निघालं, जसं आता मी म्हणलं अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, माझ्या तोंडातून निघालं ते उचलायचं नाही, ते तुम्ही उचलायचं मी म्हणायच्या आधी. हा नियम आहे. मी म्हणायच्या आधी तुम्ही उचलायचं, मी माझ्या तोंडातून निघलं उचलायचं नाही. कीर्तनात बसलेल्या माणसांनी प्रमाण द्यायची नाही, द्यायची प्रमाण उभं राहून द्यायची, गायनाच्या रूपात द्यायची, असे नाही. अलग लक्षात. हे आपलं घरगुती चाललंय, एक नियम म्हणून सांगितलं तुम्हाला. कीर्तनाचे नियम असतात, पाळत चला. दान केलंय आणि दानाने उत्तम गती मुक्ती लाभली आहे. पण दान जर कमी पडलं तर तुकोबारा बोलतात राहिली उत्तम गती, राहिली मुक्ती, पण किमान उत्तम खाणी तरी तुला लाभते. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम पावेल जीवखाणी. तर उत्तम जीवखाणी सगळ्यात मोठी खाणी मुक्ती आहे. बाबा तुझं दानाचं पुण्य कमी पडले, मुक्ती नाही मिळाली, तर कमीत कमी स्वर्ग, जनलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ यापैकी कुठलं तरी तुला मिळेल. तुझं दान पुण्य व्हायला जायचं नाही. जरी मोक्ष नाही मिळाला तर स्वर्ग, जनलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ यापैकी तुला काहीतरी नक्की मिळेल. आणि म्हणून उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. दानाचे अनेक फायदे. एक साधारण नियम लक्षात ठेवा. अभंग फार मोठा आहे 6 चरणाचा. मी तुमचे 15 मिनिट जास्त घेणार आहे, आधीच सांगतो. 2.25 तास कीर्तन करणारे मी. 6 चरणाचा अभंग आहे, मला सगळे सोडायचे आणि वेळेच्या सोडे, फक्त 15 मिनिट जास्त घेईल. एक संसाराचा असा नियम आहे
की संसारात दानाशिवाय बरकत नाही आणि नीतीशिवाय टिकाव नाही. काय बोललो मी? दानाशिवाय बरकत नाही आणि नीतीशिवाय टिकाव नाही. नीती असेल तर टिकाव आणि दान असेल तर बरकत. नाथ महाराज सांगतात की जव जव दाता उल्हासे देतो तव तव पूर्वी जगन्नाथ. तुम्ही जितकं उल्हासानं दान वरच्यावर करत राहाल तितकं तितकं भगवान जगन्नाथ तुम्हाला संसारात बरकत देतो. तुम्ही नदीच्या काठावर एक जिरा करा. जिरा वेरा हिरा काय म्हणतात त्याला, वाळू असेल तर त्या जिऱ्याला पाणी येतं. एक घागर भरेपर्यंत मागे 4 घागरी पाणी येतं. जितका जिरा उपसावा तितकं अधिक अधिक पाणी येतं. जितकं दानात खर्च करावं, सत्पात्री दान, जितकं दानात खर्च करावं तितकं अधिक अधिक संसारात बरकत असते. कारण दिलेलं दान हे नारायणावर ऋण असतं. त्याला तुमच्या संसारात येऊन फेडावं लागतं, त्याला बरकत द्यावी लागते. आणि म्हणून तुम्ही दान करत नसाल तर तुम्ही गरीब व्हायचे नाही, पण तुमचा संसार मोठा पण होणार नाही. तुम्ही आहे तिथेच राहाल. तुम्हाला मोठं व्हायचं तर दान करावंच लागेल. तपे विना दैवत दिदिल्या विना प्राप्त, गुजे विना हित. काय बोलते मौली? तपे विना दैवत दिदिल्या विना प्राप्त. तुम्ही वाटीने द्या, पांडुरंग तुम्हाला थाळ्याने देतो. दिदिल्या विना प्राप्त, दिलं तरच मिळतंय. दान तिथंच बरकत आहे. आणि म्हणून दान करत राहा, संसारात बरकत येते. एखाद्या ठिकाणी तुम्ही 10,000 रुपये दान द्यायला गेले आणि तिथं गेले आणि मनात विचार आला नाही दान करावं, हात आखडला, 10,000 खिशात टाकले, मागे घ्यावे. घरी आले तुम्ही म्हणता 10,000 दिले असते तर मी 10,000 गरीब झाला असतो. झालेच असतो, 10,000 गेले संसारात. मी 10,000 गरीब झाला असतो. मी 10,000 दिले नाही, आता मी 10,000 गरीब झालो नाही. 10,000 गरीब झाला नाही, पण 10,000 श्रीमंत पण झाला नाही. का? दानानं बरकत आहे. तू दिले नाही म्हणून गरीब झाला नाही, पण दिलं नाही म्हणून श्रीमंत झाला नाही. का? दान दिलं नाही म्हणून बरकत नाही. आणि मग नीतीने टिकाव आणि दानानं बरकत असते. दान करत जा, बरकत येते संसारात. समाजात साम्यावस्था येते. समाजामध्ये असंख्य गरीब असतात. एखादं गरीब आहे, फाटकं तुटकं आहे आणि लेक लग्नाला आली, काळीच तिळतिळ 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 तुटत असतं. कशाने पोरीचं लग्न करू, कशाने लग्न करू? समाजात जर दानशूरवृत्ती असेल तर त्या फाटक्या माणसाची चिंता मिटून जाते. मी कशाला काळजी करू? अनेक दाते माझ्या पुरीला देतील, कुणी गहू देईल, कुणी बाजरी ज्वारी हात लावतील, कुणी मंडप, माझ्या पुरीचं लग्न उरकून जाईल. एक धीर येतो दानानं. दानानं समाजात साम्यावस्था येते. दानानं तुम्हाला पुण्य लाभतं, दानाने बरकत येते. दानानं देव ऋणी होतो, दानानं मुक्ती मिळते, दानानं उत्तम खाणी मिळतात. आणि म्हणून उत्तमाची गती तो एकाला पावेल, उत्तम भोगेल जीव खाणे. दान करा, मुक्ती मिळेल. राहिली मुक्ती, किमान अलीकडच्या उत्तम उत्तम खाणी तरी मिळतील. स्वर्ग, जनलोक, तपलोक, मैरलोक, ब्रह्मलोक, कैलास वैकुंठ इथं तरी जाल, प्रमोशन होईल, वर जाल, कल्पांतापर्यंत जगाल. तुकोबाराय पुढे बोलतायत की महाराज म्हणतायत उत्तम व्यवहारानं धन मिळवा, उदास विचारानं खर्च करा, तुम्हाला मुक्ती मिळेल, उत्तम गती मिळेल. पण या दानाचं पुण्य जर कमी पडलं तर त्याला टेकन म्हणून अजून काही गोष्टी कराव्या लागतात. त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पर उपकारिणे ने परनिंदा, पर उपकारिणे ने परनिंदा, पर उपकारिणे उपबंधा, पर उपकारिणे उपबंधा, पर उपकारिणे परनिंदा, पर उपकारिणे परनिंदा, पर उपकारी परानगिरी
परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया विठ्ठल विठ्ठल परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. तिसऱ्या चरणात तुकोबाराय बोलतायत. महाराज म्हणतायत तू उत्तम व्यवसायाने धन मिळवलंयस, उदास विचारानं खर्च केलेस, याने तुला मुक्ती मिळेल, उत्तम खाणी मिळतील. पण हे दानाचं पुण्य जर कमी पडलंच तर संसारात अजून काही गोष्टी करा. त्यातली पहिली गोष्ट तुकोबाराय सांगतात की पर उपकारी, दुसरी नेने परनिंदा, तिसरी परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकारी. आता पहिल्या चरणात एक प्रकारे दान म्हणजे उपकारच आलाय, पण तो धनाच्या बाबतीत आलाय. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. पहिल्या चरणात उपकारच आलाय पण धनाचा आलाय. आता सगळे धनवान नाहीयेत. हा, आपल्यापैकी काही मजुरी बायका असतील. तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब उदास विचारे वेच करी, मी खुरपायला जाते आणि 300 रुपये मिळवते, 300 रुपये मिळून आणते आणि पोट भरते, मी काय उदास विचारे वेच करू, मी काय देऊ 300 रुपयातलं, खाऊ काय, पिऊ काय, लेकराला शिकू काय, लग्न करू काय, काय उदार अंतकरणानं देऊ. आणि म्हणून तुकोबारायने आपल्या भागात तुटकेपणा येऊ नये, पहिलं धन घातलंय, नंतर परोपकार घातलाय. परोपकार अनेक प्रकारचा असतो. नेदी हो दूध जया माझी सार. वाह, हे बाबा हुशार आहेत का. नेदी हो दूध जया माझी सार, ताकाचे उपकार तरी करा. तुमच्या दारात एखादं भटभिकार आलंय, माई ग्लासभर दूध द्या, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे नाही, हे डिपार्टमेंट दान नाही करत, हे डिपार्टमेंट दान करतंय, हे खातं इकडचं दान करणार, याला चोरून करीत जा, यांना सांगत जाऊ नका. बायको ती खरी असते, पता लागू देत नाही, याला पण दान करून मोकळी होते, संसार वर आणते. यांना सांगत जाऊ नका. माई ग्लासभर दूध द्या. तुकोबाराय म्हणले दुधामध्ये सार आहे, लोणी आहे, तूप आहे. बाई तुला वाटलं ना दूध गेल्यावर तूप जाईल, लोणी जाईल, चिकटपणा केला बाई. महाराज म्हणले बाई ताकाचा तरी उपकार कर, नको देऊ दूध जाय माझी सार, ताकाचा तरी उपकार करा. बाई ताक तरी दे, राहिलं दूध. पण बाईला अजून वाटलं जरा जास्त चिकट बाई, ताकळ जाते बाई, प्यायला बरं लागतंय, फुकाचे जीवन तरी पाजा. तुकोबाराय म्हणतात फुकटचं तांब्यावर पाणी तरी पाज. पण दारात आलेला अतिथी विनमुख जाऊ देऊ नको. अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती, का साई खड्या गती तंतू जैसा. रामदास स्वामी एकदा भिक्षा मागायला एका बाईच्या दारात गेले. माई भिक्षा वाढ. बाई बाहेर आली, रडू लागली. म्हणजे स्वामीजी माझ्या घरात वाढायला काही नाही, धन नाही, दौलत नाही, पैसा नाही, अन्न नाही, पाणी नाही, काही नाही माझ्या घरात वाढायला. म्हणले खरं बोलते, म्हणले खरं बोलते, काही नाही माझ्या घरात. म्हणले समोर ये. स्वामींनी पुढे बोलवलं. म्हणले तुझ्या अंगणातली चिमूटभर माती घे, माझ्या झोळीत टाक. म्हणले महाराज कशी टाकू, पाप लागल ना. म्हणले टाक, नाही लागत मी सांगतो. बाईने चिमूटभर माती घेतली, झोळीत टाकली रामदास स्वामीच्या. म्हणले एक लक्षात ठेव, आज नाहीये, तुझ्या घरात वाढायला नाही म्हणून नाही म्हणतेस, उद्या असलं तरी नाही म्हणशील, तुला सवय लागू नये म्हणून माती का होत नाही माझ्या झोळीत टाक, मला विनमुख पाठवून. अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती, सई खड्या देती गती तंतू जैसा. अतिथी विनमुख पाठवला, भंडभिकार विनमुख पाठवलं, आपलं पुण्य घेऊन जा, पाप देत. आणि म्हणून तिसऱ्या चरणात पहिला शब्द आहे परोपकारी. बाई तू गरीब आहे, मजुरी करते, खुरपीते, धनवान आहे, करील उदास अंत करणार दान, पण तू धनवान नाही, गरीब आहे. तुकोबारायने पर्याय दिलेत. बाई गरीब आहे ना, पैसा नाही ना, आता आंब्यावर पाणी दे, दूध दे, ताक दे. हा, रस्त्याने चालली, एखाद्या म्हातारीने आवाज दिला, ए बाबू, मोठा साहेब आहे कलेक्टर, गाडीत बसून चालला, ए बाबू थांब रे, म्हातारी सरपणाचा भारा उचलत नाही, कलेक्टर आहे उतर खाली, म्हातारीला सरपणाचा भारा उतरून दे. परोपकार आहे. नाना प्रकारचे परोपकार आहे. रक्तदान करा, अन्नदान करा, अवयव दान करा, अनेक प्रकारची दान आहेत. हा परोपकार आहे. पैसा दान करा असं नाही. मनोनी धनवरी विद्यमाने आले अवसारी, शांताचे मनोहरी उपयोगा झाले.
मनापासून धनापर्यंत. एखाद्याचं लग्न आहे, काचे कोचे खावा, द्रोड्या घ्या, लग्नात वाढा, परोपकार आहे. हा? कुठेही कुणाच्या कामी आहे, परोपकार आहे. का परोपकारा? पुण्य परोपकारा. बोला, पुण्य परोपकारा, पाप ते परपिडा. पुण्य परोपकारा, परोपकार करा म्हणतात तुकोबा तिसऱ्या चरणात. परोपकार करा कुठल्या तरी रूपात करत राहा, परोपकाराने पुण्य मिळतं. परोपकारातूनच पुण्य मिळतं. सिद्धांत मांडला पुण्य परोपकारा. परोपकारानंच पुण्य मिळतं, बाकी कशाने मिळत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही हरिनाम घेतो, हरिनामाने पुण्य मिळतं. पुण्याची गणना मग पुण्य परोपकाराने मिळतं. हरिनाम घेतल्या पुण्य कसं मिळतं? हरिनामही परोपकार आहे. कुणावर उपकार होतो? भगवंतावर. मानी भक्ताचे उपकार ऋणिया मनवी निरंतर. पांडुरंग म्हणतोय मानी भक्ताचे उपकार ऋणिया मनवी निरंतर. तुम्ही माझं नाव घेतात, माझ्यावर उपकार आहे बाबा तुमचा, मी ऋणात दबलोय. मानी भक्ताचे उपकार ऋणिया मनवी निरंतर. आणि म्हणून हरिनाम घेणं सुद्धा उपकाराचं आहे. आणि म्हणून तुकोबारांनी सिद्धांत मांडलाय पुण्य परोपकारा, पाप ते परपिडा. परपिढेतूनच पापाचा जन्म, परोपकारातूनच पुण्याचा जन्म. आणि म्हणून वेगवेगळ्या रूपात परोपकार करा, पुण्य मिळेल. वर 2 चरणात जे सांगितलंय, दान पुण्य केलंय, हे दान पुण्य मोक्षाला नेईल. पण हे पुण्य जर कमी पडलं तर तिसऱ्या चरणात महाराज टेकन लावतात. वेगवेगळ्या रूपात बारीक सारीक परोपकार करा, हे पुण्य टेकन देईल आणि तुम्हाला मोक्षाला नेईल. आणि म्हणून परोपकार नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. पुढे आड घातली की तुम्ही मोक्षाला जात असताना तुम्ही दान पुण्य केले, परोपकार केला, याचं पुण्य मोक्षाला नेईल. परंतु काही अडथळे येतील. त्यातला मोठा अडथळा आहे परनिंदा. बोलू नका. पहिला अडथळा आहे परनिंदा. तुम्ही दान करतायत, उपकार करतायत, पुण्य तुम्हाला मोक्षाला नेत आहे, पण काही शत्रू टपलेले असतात. त्यात पहिला शत्रू आहे निंदा. माणसाला सगळ्यात गोड काय लागतं तर निंदा. वाचे न वदी गोविंदा सदा करी परनिंदा. तुकोबार आहे. वाचे न वदे गोविंदा सदा करी परनिंदा. या समाजात 95% माणसं असेल की तोंडाने देवाचं नाव घेत नाहीत, पण सारखी कुणाच्या नाही कुणाची निंदा करतात. आणि निंदेने काय होतं का येती निंदकापासी अशेष ही पापे. तुम्ही ज्याची निंदा करता त्याचं खरडून पाप तुमच्याकडे येतं, ते स्वच्छ होतं आणि ते पापाचं गव्हाळ तुमच्याकडे येतंय. मग पहिल्या 2 चरणात उत्तम व्यवहाराने धन मिळवलंय, उदार अंतकरणाने खर्चही केलंय, परोपकार केला, हे पुण्य मोक्षाला नेतंय, पण सोबत निंदा करतोस, हे पाप तुझ्याकडे येईल. हा, जसा पाप्याच्या ठाई मोक्ष न बसेल. पुण्य केलंय मोक्षाला न्यायला, पण सोबत पापही केलंय निंदा करून, हे पाप तुला नरकाला नेईल, तुझा मोक्ष दुरावेल. म्हणून पुढे आड घातली कुणाची निंदा करू नको. म्हणून आपल्या तोंडानं कुणाचीही निंदा करू नका. 50 अक्षरे करीशी बरोबरीशी की तुझे तोंड तुझं वैरी राह. धनबारा बोलतात चवट्यावर माणसं बसले, एकमेकाच्या कुच्च्या करतात. हा गेला, तो गेला, ही आली, ती आली, नुसत्या पंचट गप्पा असतात, निंदा असते. या निंदेने त्याचं पाप आपल्याकडे येतं. आणि म्हणून मित्र कमी ठेवा, चव्हाट्यावर कमी बसा. बसला तर देवाच्या गप्पा करा, देवाचंच नाव घ्या. हा, देवाची होईजे देवाची संगती. काय बोललो मी? देवाची होईजे देवाची संगती, पतन पंगती जगाची आहे. कळालं का? देवाच्या गप्पा केल्या, देवाचं नाव घेतलं तर देव होता, पण 4 चौघात बसले निंदा केली तर पतन होतं. देवाची होईजे देवाची संगती, पतन पंगती जगाची आहे. तुकोबार आहे. जगाच्या पंक्तीत बसू नका, 4 चौघात बसू नका, एकांत गाठा, रानात जा, मळ्यात जा, तिथं जाऊन आपलं भजन करा. चव्हाट्यावर बसले म्हातारे, ही आली, ही गेली, ती पळाली, हिला पोरग झालं, तिला पोरगी झाली, तुला करायचं काय भडव्या? हा, कशाला कुठीत लोकांचं? तू वरच्या 3 चरणात पुण्य केले ते मोक्षाला नेल, पण ही निंदा तुला नरकाला नेल. काय येते निंदकापाशी अशेशी पापे. म्हणून हा निंदेचा अडथळा टाळा. आपल्या तोंडानं कुणाचीही निंदा करू नका. बायकाला लय सवय, दळण करता करता गहू निवडता अमकं झालं, टमकं झालं, फलानं झालं, दिसताना झालं. मावल्यानं तेवढं करू नका, कुणाचीही निंदा करू नका. लय जीभ ओळवळ करायला लागली ना, दळिता कांडिता तुझं काही ना नंता. हा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण कुणाची निंदा करू नका. आणि पुढे सांगितलंय परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकारी
नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. माणसाला जगात सगळ्यात जास्त अट्रॅक्शन कशाचं असेल ते दुसऱ्याच्या धनाचं आणि दुसऱ्याच्या बाईचं. तुकोबा बोलतात लाखो रुपये घरात आहेत, लाखो लाखो लाखो, तरी माणसाचं पोट भरत नाही, अजून धन मिळावंच वाटतं. ते बदगं असतं, हलकट असतं. भिकारी कोण असतं माहिती आहे तुम्हाला? उबाळे पाटील. कशामुळे? आलेत जवळजवळ आलेत. नाथ महाराज भिकाऱ्याची व्याख्या सांगतायत भागवतात. भिकारी कुणाला म्हणावं? ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होत. रस्त्यावर टंबराळ घेऊन फिरतो, भगवान के नाम से देतो, तो भिकारी नसतो. नाथ महाराज भिकारी कुणाला म्हणतात? कोट्यावधी रुपये जवळ आहेत पण अजून मन भरलं नाही, मिळावंच वाटतं ते भिकारी असतं. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत. अब्जावधी रुपये पण अजून मिळावंच वाटतं ते भिकारी असतं. आणि म्हणून माणसाला दोन गोष्टीचं फार अट्रॅक्शन आहे, परद्रव्य आणि परनारी. आणि म्हणून तुका एक शब्द घातलाय, परनारी बहिणी माया, परोपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. तुम्हाला देव हवाय आणि देव बनायचंय तर तुकोबारांनी फार एक सोपी युक्ती सांगितली. तुकोबारांनी सगळी गाथा पॉझिटिव्ह लिहिली. पॉझिटिव्ह म्हणजे असं करा, असं करा, असं करा, देव भेटेल. पण गाथेत एकच अभंग असा लिहिला निगेटिव्ह, असं करू नका, असं करू नका, असं करू नका, देव भेटेल. आणि तो अभंग आहे परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ. हे बाबा फार हुशार आहे. परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ. तुकोबाराय म्हणताय तुला देव पाहायचाय, देव बनायचंय, एकच कर, दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई यापासून दूर राहा. परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ. तुम्हाला मढ्याचा विठाळ धरा वाटला धरा, नका धरू. तुकोबाराय म्हणतात धरा वाटला धरा, नका धरू, तुमच्यावर सोडले मढ्याचा विठाळ. बाळाग्नीचा विठाळ धरा वाटला धरा, नका धरू, तुमच्यावर सोडले. विठाळीचा विठाळ धरा वाटला धरा, नाही धरा, नका धरू, तुमच्यावर सोडले. पण एक विठाळ जरूर धरा. कोणता? परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ. काय फायदा परद्रव्य परनारीचा विठाळ धरला? काय फायदा? देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. दोनच गोष्टी जीवनात केल्या, दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई. या दोन गोष्टीपासून जर मनुष्य दूर राहिला तर पांडुरंग परमात्मा साक्षात भाग्य आणि धन घेऊन तुमच्या घरात येतो आणि घरातून तुमच्या हृदयात प्रवेश करतो. आणि जेव्हा देव आमच्या हृदयात राहतो, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तो संत असतो. कशाने संत बनले? एकच केलंय, परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याच्या बाईचा विठाळ धरला, या दोन गोष्टीपासून दूर राहिलं. फायदा? देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. परद्रव्य परनारीपासून दूर राहिलं तर देव पांडुरंग परमात्मा धन दौलत पैसा आदला नशीब घेऊन घरात येतो, घरातून हृदयात प्रवेश करतो, तुम्हाला मुक्ती देतो. ज्याच्या हृदयात देव नांदतो तो संत असतो. परद्रव्य परनारीपासून दूर राहिले तर तुम्ही संत बनता, मुक्त होता. पण परद्रव्य परनारीचा अभिलाष केला तर तुम्ही नरकाला जाता. आणि परस्त्रीपासून हमेशा दूर राहा. परस्त्री भोगणं हे मोठं पाप आहे. तुकोबाराय लिहित आहे की परद्रव्य परनारीचा अभिलाष इथून या रास सर्व भाग्य. थांबते मी लवकर. परद्रव्य परनारीचा अभिलाष इथून या रास सर्व भाग्य. जो मनुष्य दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याच्या बाईवर डोळा ठेवतो त्याचा डाऊन काउंट सुरू होतो, त्याचा भाग्याचा रास होतो. महाराजांनी कालावधी दिलाय, परद्रव्य परनारीचा अभिलाष इथून या रास सर्व भाग्य. दिवस निमिष, दिवस मास वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. तुका म्हणे थडता थवड, काळ लागे नाड परी खरा. सगळी गाथा पाठ नाही वाटत. तुका म्हणे थडता थवड, काळ लागे नाड करी फरा. महाराज म्हणताय जो मनुष्य दुसऱ्याच्या धनावर आणि दुसऱ्याच्या बाईवर डोळा ठेवतो त्याचं वाटोळं व्हायला किती दिवस लागतात? एक क्षण, निमिष, एक क्षण,
एक दिवस, एक महिना, एक वर्ष, जशाच 3 वर्ष. पण महाराजालाच वाटलं कमी जास्त कालावधी लागू द्या, पण तुझं पतन होणार म्हणजे होणार. बांधिले पतन गाठोडीस, तुका म्हणे थडता थवड काळ लागे नाड परीक्षा. महाराज म्हणले 5-4 वर्ष कमी जास्त लागतील, पण तुझं पतन होणार, तुझं वाटोळ होणार म्हणजे होणार. अद्रष्ट झाल्या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. तुम्ही परद्रव्य करणारीचा अभिलाष केला तर तुमचं नशीब तुमच्यावर रुजतं. अद्रष्ट झाली या उदासू, नशीब रुजतं. पुनवेकडून अमावश्याकडे जाणारा चंद्र कलेकलेने कमी होतो, अमावश्याला संपतो. तसं परद्रव्य करण्याचा अभिलाष केला तर नशीब रुजतं, हळूहळू कमी होतं, तुमच्या भाग्याचा ऱ्हास होतो आणि एक दिवस भिकार लागतात. आणि म्हणून थोडस 50 वर्ष आपल्या बालपणाकडे मागे जा. जागीरदार, जमीनदार, मोठमोठे राजे रजवाडे, देशमुख बिशमुख होते, मोठाले 100 एकर जमिनी होत्या. 10 अवतं चालायचे शेतावर 5-5 गडी होते. त्यांची जनावरं सुटली तर 10 मिनिट रस्ता क्रॉस करता येत नव्हता, एवढे जागीरदार होते. पण यांनी परद्रव्य करणारीचा अभिलाष केला, वाईट वागले. नशीब यांच्या रुसलं. यांच्या नशिबाला एवढी उतरताकडे कळाली की आज ते मेले तर पुरायला त्यांच्या मालकीची जमीन राहिली नाही. इथून या ऱ्हास सर्व भाग्य. परद्रव्य करणारीचा अभिलाष, इथून या ऱ्हास सर्व भाग्य. भिकायला लागता तुम्ही, भिकार लागता. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याच्या बाईवर डोळा ठेवला तुम्ही भिकार लागता. आणि म्हणून महाराज म्हणतात की दान पुण्यानं, परोपकारानं तुम्हाला मोक्ष मिळेल. पण काही अडथळे आहेत. त्यातले कोणते अडथळे? तर परनिंदा आणि परस्त्री या 2 गोष्टीपासून दूर राहा. तुम्ही केलेलं दान तुम्हाला नक्की मोक्ष मिळून देईल. आणि पुढे महाराज म्हणतात एवढ्या नाही भागलं तर अजून काही गोष्टी करा, टेकन लागेल, तुम्ही मोक्षाला जाल. या अभंगाच्या 4थ्या चरणात. दयागाई पशुचे पालन भूत दयागाई पशुचे पालन भूत दयागाई पशुचे पालन भूत दयागाई पशुचे पालन भूत भूतदया गायी पशुचे पालन, भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवनवना माझी विठ्ठल विठ्ठल. 10:55 झालेत. माझ्या हक्काचे 5 मिनिट आहेत आणि फक्त 10 मिनिट वर घेतो. 5-5 मिनिटात तिन्ही चरण सोडवतो, थांबतोय 15 मिनिटात. पोटात कळ निघू देऊ नका. 15 मिनिटात थांबतो मी. कळ निघू देऊ नका पोटात. भूतदया गायी पशुचे पालन. महाराज म्हणतात मी वर ज्या अटी सांगितल्या तुम्ही सगळ्या पाळल्या, पण तरी पुण्य कमी पडलं तर अजून काय करा? भूतदया, प्राणी मात्रावर दया करा, कीव दया करा. मुक जनावर आहे, माणूस आहे, कुणूस आहे, कुणी असू द्या, एकमेकाची कीव दया करा, एकमेकाच्या कामी या, दया करा, भूतदया. आणि प्रामुख्यानं आपल्या दावणीला गाय पाळा. भूतदया गायी पशुचे पालन. इथं गाय शब्द मुद्दाम वापरलाय तो बरं आहे. भूतदया म्हशीचे पालन, मेंढीचे पाळण, शिळीचे पाळण असं नाही म्हणले. भूतदया गायी. आणि पुढे नुसतं पशु घातलेत, मग त्यात सगळे आले पुढचे. शेतकरी आहे आणि दावणीला गाय नाही, त्याच्यासारखा कपाळ करंटा तोच. माझ्या शब्दाचा राग येऊ देऊ नका. तुम्ही आम्ही सगळे कुणबी आहोत, शेतकरी आहोत.
शेतकरी मला वाटतं शेळीच आली, काळं काळं दिसलं. म्हणलं पशुचे पालन आणि खरंच पशु आला काय म्हणलं. हो ना, शेळीसारखं दिसलं मला ते. मंडळी मला माफ करा, आपण कुणबी आहेत, शेतकरी आहेत. आपली रीत, आपली प्रथा सोडू नका. आपला मोठेपणा जनावरा ढोरा नाहीये. माणूस कशाने मोठा दिसतो? 4 बैल आहेत राव त्याच्याकडे. आता राहिलं 30 एकर 50 एकर विसरून जा, आता सगळे 5 एकरच्या खाली आले. पण किमान 2 बैल आहेत राव त्याच्याकडे. अहो खटेच राहिले नाही ना, तुझा एक माझा एक सावड की हो, बैलच राहिले नाही. ट्रॅक्टरचाच पोळा निघायला लागला. पण लक्षात घ्या, ज्याच्या दावणीला गाय नाही त्याला कधीच बरकत येत नाही, त्याचा संसार कधीच वर येत नाही. देवाला या जगात सगळ्यात प्रिय काय तर गाय. गायी सांभाळण्यासाठीच कृष्ण अवतार घेऊन आला. धर्माची स्थापना पुन्हा मोठा झाल्यावर, पण अख्खं बालपण त्यांनी गाईत घातलंय, अख्खं बालपण गाईत घातलंय. आणि मग नाथ महाराज म्हणतायत की ज्याशी गायीचा कळवळा जाण, नीट ऐका, ज्याशी गायीचा कळवळा जाण त्याशी श्रीकृष्ण सदा साह्य. ज्याला गायीचा कळवळा आहे, गायीबद्दल जिव्हाळा आहे, प्रेम आहे, मी श्रीकृष्ण सदैव त्याला साह्य करतो, त्याच्या संसारात राबतो, बरकत देतो, त्याला मुक्ती देतो. गायीला काही संकट आलं आणि तिचा जीव वाचवला, कृष्ण म्हणतो मी त्याला मुक्ती देतो. गायीवर काही संकट आलं आणि तिला वाचता वाचता आपला जीव गेला, देव म्हणतो मी तुम्हाला मुक्ती देतो. गायीच्या पोटात 33 पोट ते देव असू द्या, पण गायीच्या पोटात प्रत्यक्षात आमचा पांडुरंग वास करतो. आणि म्हणून मावल्यानो, आपल्याकडं प्रथा आहे, तुम्ही करत बी असाल. पहिली भाकर गायीची, शेवटची कुत्र्याची आणि मधली नवऱ्याची. मधली हो ना हो ना हो ना. म्हणून पहिली भाकर गायीची, आणि ती कच्ची ठेवू नका. पांडुरंग खात असतो तिच्या पोटातला. बायकाची सवय, सगळ्या भाकरी चांगल्या भाजतात, फक्त पहिली भाकर गाईला देतात पण कच्ची ठेवतात. पांडुरंगाच्या पोटात दुखतं, तसं नका करू. एक दिवशी माझी बायको गाईला भाकर म्हणून पहिली भाकर भाजते, पण नेहमी तिची सवय ती ओबडदोबड भाजते, टोपल्यात टाकते, पुढच्या सुंदर भाजते, पापड येईल असा. मी रागाराग एक दिवशी जेवायला घेतलं आणि ती गाईचीच भाकर घेतली खायला. मला म्हणते खाऊ नका का म्हणले, ती गाईची. मला काही लाज वाटते का? गाईच्या पोटात पांडुरंग खाणार आहे ती भाकर, त्याला कच्ची देते. मी खातो ना, मला कच्ची काय होते बघतो मला. तेव्हापासून गाईची भाकर पण पक्की भाजायला लागली. ती पक्की भाजा. हा, भाकर देत आहेत पण पक्की भाजा. नसेल दावणीला गाय शोधा, तिला कुंकू लावा, घास घाला, तिला प्रदक्षिणा घाला. साक्षात पांडुरंगाला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य मिळतं. गाईचं पुण्य आगाध आहे. मी डॉक्टर आहे, बीडमध्ये राहतो, पण मी गाय पाळली आहे. तिला पेंड, चारा, वैरण काय लागेल ते सरकार त्याला देऊन टाकायचं. आम्ही बिडात राहून गाय पाळतो, तुम्ही खेड्यात राहून गाय पाळीत नाही. दुर्दैव आहे. गायी पाळा. पुढच्या वर्षी जर मला कीर्तनाला बोलवलं, तुम्ही सगळ्याच्या दावणीला येऊन बघाल गायी आहेत का नाही. बोलिलं तर पण बोलवताला वाटतं का मी कीर्तन चांगलं करायला, तुम्ही बोलितात मला वाटतं. विनोदाचा भाग सोडा, बोला की नका बोलू, पण गायी पाळा, तिला नैवेद्य चारा, कुंकू लावा, दर्शन घ्या. गायीच्या सेवेत फार मोठी बरकत आहे. सोबत जनावर, बैला, म्हशी बी पाळा, पशुधन पाळा. देवाची इच्छा आहे गाय पाळावी. आणि म्हणून भूतदया, गायी, पशुचे पालन, आणि पुढे तानेल्या जीवनवाना माझी. तानेल्या जीवनवाना माझी. तुम्ही आम्ही शेतकरी आहेत. आपल्या लहानपणी बालवयात आपण मोठा हाकलेला आहेत, आता मोठा बुडाल्या, हापसे हुसासा आले. भरणं संपत आलं की दारोळे आवाज द्यायचा, होय मोठवड रे. खंडोण्यात 2 वाफे होतील आता, मोठवड. त्या मोठकऱ्याने, मी बी मोठ हाकलेली, मी शेतकऱ्याच लेकरू. सुंदर शेती केलेली, आमच्या वडिलांकडे सुंदर शेती होती. सदन शेतकरी आमच्या गावातले होतो आम्ही. तो मोठकरी मोठ थांबवतो आणि डोब असते, डोब बुडाले हो डोबी, त्या डोबीला चिरा लावतो किंवा चिकन लावून ती डोब बुडते. एका वाफेची डोब असायची
आणि पुन्हा 2 मोठा काढतो आणि डोब भरतो. मोठ सोडली त्याचे बैल त्या डोबीत पाणी पितात. पशु पक्षी येऊन पाणी पितात. कुत्रे मांजरं पाणी पितात. जनावर पाणी पितात. थोडं लांब शेत आहे तुमचं, ववांड्याचे लांब आहे, डोंगराच्या कडीला आहे, डोब आहे. डोंगराचे जनावर, ढोर, पशु पक्षी, वन्यजीव येऊन पाणी पितात. म्हणून महाराज म्हणतात, तहानेल्या जीवन वनामाची. भूतदया करा, गायी पाळा, इतरही जनावर पाळा आणि यांच्या पाण्याची सोय करा. हे पुण्य दानाच्या पुण्याला टेकन दिलं तुम्हाला मोक्षाला नेईल. म्हणून तहानेल्या जीवन वनामाची. आता डोबी बुडाल्या माहिती आहेत का? डोबी माहित असतील ना, धावाच्या कडीला डोब असायची. त्या डोबी नाहीत, कमीत कमी जिथं होसास आहे मोटरीचा, मग त्याला चिटकून ज्यावरी पेरता पडू द्या ना बापावर, तिथं डोब करा. डोंगराला राहणार जनावर जायचं कुठे पाणी प्यायला? काही विहिरीत उड्या मारतील का जनावर? पक्षी जातील, माणसं जातील, जनावरांना जायचं कुठं? उन्हाळा आहे, मे महिन्यात पाणी आटले, नदी वड्याला कशाला पाणी नाही? त्याला त्या जनावरला पाणी प्यायचं. लांडगे, तामके, डमके, हरणं मरणं काही बी त्यांनी कुठं पाणी प्यायचं? म्हणून राहिले टब फब आमकं डमकं, पण तुमच्या जिथं पाण्याच्या मोटरा पिटरा आहेत, डुबी करा, पाणी साठवा. तहानेलं जीवन वनामाची. आणि प्रामुख्यानं गाय पाळा. ही गाय तुम्हाला मुक्ती देण्यास कामी येईल. आणि एवढंही पुण्य कमी पडलं तर 5व्या चरणात तुकोबा अजून काय सांगतायत? शांती रूपे कोणाच्या बायेता, शांती रूपे कोणाच्या बायेता, शांती रूपे कोणाच्या बायेता, शांती रूपे शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे विठ्ठल विठ्ठल. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. शांती धारण करा, कुणावरही रागवू नका. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कुणावर रागवले, क्रोध केला तर तुमचं सगळं पुण्य धुवून जातं. सासवानो सुनावर रागवू नका. सगळं पुण्य सुनाला जातं, तुम्ही पापाचे भागीदार होता. तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. काय बोललो मी? तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय, होणार ती होय प्रारब्धाची. तुकोबाराय म्हणतात की कुणावर तुम्ही कोपलात, क्रोधलात, रागात आलात तर तुमचं सगळं पुण्य धुवून जातं. पण कुणाला शाप दिला, कुणावर कोपलात, क्रोधलात, रागावलात तर तुमचं पुण्य निघून जातं. म्हणून कुणाला आशीर्वादही देऊ नका आणि कुणाला शापही देऊ नका. दिली चाली वाचा क्षय मागेला तपाचा. तुमच्या कोणी पाय पडलं आणि तुम्ही त्याला नुसतं म्हणले कल्याण, तुमचं सगळं पुण्य त्याला गेलं, तुमचं बँक बॅलन्स संपलं. म्हणून कुणी पाय पडलं तर मस्तकावर हात ठेवा, पण तुझं चांगलं होईल, कल्याण, सौभाग्यवती भव, काही म्हणू नका, सगळं पुण्य जातं. कारण ते तुमच्या पुण्याचा आशीर्वाद त्याला जातो, ते पुण्य देऊन जातं, तुमचं पुण्य शून्य होतं. तर तुम्हाला बोलतात दिली चाली वाचा क्षय मागेल्या तपाचा.
आणि म्हणून तुकोबाराय बोलले, माझ्या मुखा वाटे न ये वचन, हवे ते संतान द्रव्य कोणा. महाराज म्हणले, माझ्या तोंडातून असा शब्द निघू देऊ नको देवा की तुला पोरग होईल, तुला धन मिळेल, दौलत मिळेल, तुझं कल्याण होईल. महाराज म्हणले, नको नको नको, माझ्या मुखा वाटे न ये वचन, हवे ते संतान द्रव्य कोणा. मग कुणाला आशीर्वादही देऊ नका, शापही देऊ नका, पुण्य निघून जातं. आणि म्हणून शांती धरा म्हणतात महाराज. का तर ज्या पुण्याने मोक्षाला जायचंय, तुम्ही क्रोधात आले तर पुण्य निघून गेलं, झाले ढिले, अजून कसलं मोक्षाला आहे. आणि म्हणून क्रोधित होऊ नका, शांती धरा, शांत राहा, कुणी काही म्हणा. पण हे ध्यानात द्यावा, पुढच्या वर्षी मला सांगा सुनाने किती सासवा रागावल्या म्हणून, तिचं सगळं पुण्य सुनाला किंवा तिचं बॅलन्स तरी कमी. तू का म्हणे कोपे घडे पुण्यक्ष, मग सुनाला रागवू नका, बाई बाई करा, चुकली तर पण रागावू नका, पुण्य निघून जातं. तू का म्हणे कोपे घडे पुण्यक्ष. आणि म्हणून कुणाला क्रोधित होऊ नका, पुण्य निघून जातं. जे पुण्य दानाला टेकन देऊन मोक्षाला नेते तेच पुण्य निघून जातं. म्हणून शांती धरा, कोपू नका, रागावू नका. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, कुणाचाही वाईट चिंतू नका. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्राह्मा मंगळ. या अभंगाचा शेवट काय सांगा मामा कोटावले. वा लय पट्टे. तुमचं नाव काय? तुमचं नाव सांगा, ते जाऊ द्या, मला माहिती आहे अभंग. नाव सांगा. येडेच आहेत का? वा लय छान आहेत तुम्ही, लय छान आहेत. हुशार हुशार असू ना. हा तुम्हाला ध्यानात ठेवेल मी, पक्का लय हुशार आहेत तुम्ही. तुका म्हणे एका देहीचे अवयव, तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुखदुःख जीव भोग पावे. थांबतोय 5 मिनिटात मी, आता शेवट लावले. महाराज म्हणतायत कुणावर रागावू नका. याबद्दल मी दृष्टांत देतोय. शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट, कोणाचं वाईट चिंतू नका. का तुकोबाराय म्हणतायत, तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुखदुःख जीव भोग पावे. महाराज म्हणतात शरीरातल्या कोणत्या अवयवाने घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवनच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. जनवारा लिहितात, पायी काठा नेटे व्यथा जीवी उमटे, त्याच्या पोळे संकटे पुरल्याची नाही. तुमच्या पायात काटा मोडला, दुःख पायालाच व्हावं, पण ती कळ काळजाला लागते. पायी काठा नेटे व्यथा जीवी उमटे, पायाला काटा मोडला, वेदना पायाला, सोबत कळही काळजाला. आता पायाखाली बर्फाचा खडा आलाय, पावाव शीतळताला आहे, ते डोळ्याची लागी होय, त्याचा परसुखे जाय सुखाव. पायाखाली बर्फाचा खडा आलाय, पायानेच मजा लुटाव गार लागतंय, पण त्या पायाबरोबर डोळेही आनंदी होतात. पावा जो शीतळता लागे, ते डोळ्याची लागी होय. पायात काटा मोडा, वेदना पायाला, सोबत वेदना काळजाला आहे. पायाखाली बर्फाचा खडा आलाय, आनंद पायाला, सोबत आनंद जीवाला आहे. महाराज म्हणतात समाजातील माणसाच्या शरीरातील कोणत्याही इंद्रियाने घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवनच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. तसं समाजातील कोणत्याही माणसाचं वाईट केलं तर तुम्ही पांडुरंगाचंच वाईट केलं. मग पांडुरंगाचं वाईट केलं तर त्या दानाला ह्या पुण्याचं टेकन कसं बसल आणि मोक्ष कसा मिळेल. आणि म्हणून शांतीरूपे नव्हे कोणाचे वाईट, कोणाचं वाईट करू नका, कोणाचं वाईट चिंतू नका. हमेशा सगळ्याचं भलं चिंतवा. कुणाला हाणलं, पांडुरंगाला हाणलं, कारण जगात पांडुरंगाच नटलाय. कुणाला शिवी दिली, पांडुरंगाला दिली. कुणाचं वाईट केलं, पांडुरंगाचं वाईट केलं. कुणाचं चांगलं केलं, पांडुरंगाचं चांगलं केलं. आणि म्हणून सदैव सगळ्याचं चांगलं इच्छा, चांगलं करा. कुणाचं वाईट करू नका. कुणाचं वाईट केलं तर पांडुरंगाचंच वाईट केलं. आणि म्हणून शांतीरूपे नव्हे कोणाचे वाईट. यातून फायदा काय होईल? तुमच्या बापाचं नाव निघल. वाढवी महत्व वडिलाचे. काय गुणवान लेकरू बा, काय वागत आहे, चांगलं अमके अमके, सकारामचं तुकारामचं रंभावचं पोरग, काय पोरग आहे बाबा, काय वाढवी महत्व वडिलाचे. हाय फायदा होईल, मोक्ष तर मिळेल, पण बापाचं नाव निघल. अमके अमकेचं पोरग काय उत्तम आहे बाबा. हा, आणि म्हणून उत्तम मार्गाने धन मिळवा. उदास अंतकरणाने खर्च करा. सोबत जमेल तेवढा बारीक सारीक परोपकार करा. कुणाची निंदा करू नका. परस्त्रीपासून दूर राहा. भूतदया करा. गायी पाळा, इतरही प्राणी पाळा. जनावरांची, पशुपक्ष्याची पाण्याची सोय करा. कुणावर क्रोधित होऊ नका. शांती धरा. कुणाचं वाईट करू नका, वाईट चिंतू नका. बापाचं नाव तर निघेलच, पण यासोबत सगळ्यात मोठा फायदा काय होईल या अभंगाच्या शेवटच्या चरणात. होईची आश्रमाचे फळ, येची आश्रमाचे फळ.
हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे आश्रमाचे फळ तुका म्हणे आश्रमाचे फळ तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ तुका म्हणे हेचे आश्रमाचे आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे विठ्ठल आतापर्यंत जे आपण बोललो वरच्या सगळ्या चरणामध्ये
यातलं पहिलं चरण जे आहे, जोडण्या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार ही भगवंताची खरी पूजा असते. तुम्ही सकाळी झेंडूचे 4 फुलं देवाला वाहतात. 5 मिनिटं थांबतो मी. तुम्ही सकाळी 4 फुलं झेंडूची देवाला वाहतात, आनंद आहे, जरूर व्हा. पण पांडुरंगाचं पोट फार मोठं आहे, 2-4 झेंडूच्या फुलानं भरत नाही. त्याला तुमच्या स्वकर्माची फुलं हवी आहेत. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. आपलं कर्माचं इतकं इमानदारीने करा आणि त्या कर्माचंच फुल देवाला अर्पण करा. आणि म्हणून कर्मानं ईश्वराला भजणं, तर कर्मे ईशू भजावा हे जे बोलिलो. कर्मानं ईश्वराला भजणं ही भगवंताची सगळ्यात मोठी महापूजा आहे. याच्यापेक्षा मोठी पूजा जगात कुठली नाही. तुम्ही जे कर्म करताय, तुम्ही भाकरी करताय, चूल पेटवली, मी भाकरी माझ्या नवऱ्यासाठी मुलासाठी करते ही भावना नसावी. मी भाकरी प्रत्यक्ष नारायणासाठी करते ही भावना ठेवा. तुमची चूलही यज्ञ बनेल. प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. लहान मुलाला स्नान घालताय, मनात ही भावना ठेवा, मी माझ्या पिंट्याला नाही, मी माझ्या बाळकृष्णाला स्नान घालते. मी डॉक्टर आहे, पेशंट तपासतोय, तुम्ही आले, मी तपासतोय, ही भावना ठेवावी. मी प्रत्यक्ष नारायणाचं ऑपरेशन करतोय, नारायणाला तपासतोय. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. बैलाला पाणी पाजताय, वैरण टाकताय, मी पांडुरंगाला वैरण काढी करतोय. शेतात चाललात, मी पंढरीला चाललोय, वावरात नाही, पंढरीला चाललोय, ही भावना ठेवा. नोकरदार आहे, त्याच्याकडे कोणी आलंय, प्रत्यक्ष कृष्ण माझ्याकडे आला, ही भावना ठेवा. दुकानदाराकडे गिरायक आलंय, प्रत्यक्ष पांडुरंग माझ्याकडे गिरायक म्हणून आलाय. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. भिकारी दारात आला, वैरणभर दाणे वाढले, ही भावना ठेवा, मी पांडुरंगाला दाणे वाढले, भिकाऱ्याला नाही. घराचं अंगण झाडतायत, ही भावना ठेवा, मी पांडुरंगाचं मंदिर झाडते, माझं घर नाही. बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापका ते वेराविषयी करे. आगवे अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीच. वायू आणि आकाश याचं जसं अतूट नातं आहे. पोकळी म्हटलं की वायू शिरला, अशी पोकळी नसते की जिथं वायू नाही. पोकळी आणि वायू याचं जसं अतूट नातं आहे, तसं आपल्या कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. प्रत्येक क्रिया भगवंताची पूजा म्हणून करा. याला तुकोबाराय म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. हा उत्तम व्यवहार आहे. इमानदारीने करा, नीतीने करा. आणि असं जर नीतीने कर्म केलं, धन जोडलं, तर या स्वधर्माच्या स्वकर्माच्या पूजेने भगवंत संतुष्ट होतो आणि कृपा म्हणून तुम्हाला वैराग्य देतो. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. मनोनी ये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. वैराग्य स्वबळावर कधीच मिळवता येत नाही. वैराग्य भगवंताचं देणं आहे. तुम्ही लाख पटका, वैराग्य स्वबळावर मिळवता येत नाही. वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. पसाय म्हणजे प्रसाद. देव तुमच्या कर्माला भुलून, पूजेला भुलून प्रसाद म्हणून वैराग्य देतो. दोन्ही महासंत काय सांगतात, म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. कर्मानं देवाची पूजा केली, कर्मानं ईश्वराला भजलं, तर देव प्रसन्न होऊन तुम्हाला वैराग्य देतो. इथं तुकोबाला तेच म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी काय होत आहे, तुका म्हणे हे जे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. दोन्ही संतांनी इथं वैराग्य आणलंय. महाराज म्हणतात की अभंगात ज्या ज्या गोष्टी वर्णिल्या त्या सगळ्या जर तुम्ही केल्या तर भगवंत तुम्हाला प्रसाद म्हणून वैराग्य देतो. आणि वैराग्यानं तुम्हाला परमपद अर्थात मुक्ती मिळते. आणि म्हणून तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. विठोबा काळे 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 अतिशय सुंदर नियोजन आहे.
काही काही जागेचं पावित्र्य आणि महात्म्य असतं. कीर्तन रंगतात, फुलतात. टाळकऱ्याची असलेली साथ, श्रोत्यांचा प्रतिसाद, तुमचा उल्हास, प्रफुल्लितपणा, जागेचं महात्म्य, तुमचं कीर्तनकारात मिसळणं, या सगळ्या गोष्टीने कीर्तन फुलत असतात. मी आपला शतशः ऋणी आहे, आभारी आहे. तुम्ही अतिशय उत्तम साथ दिली आहे आणि म्हणून मी कीर्तन करू शकलोय. आपले पुन्हा एकदा आभार मानून झालेली सेवा महादेवाच्या, पांडुरंगाच्या, ज्ञानोबराच्या, तुकोबराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर